नमस्कार नमस्कार नमस्कार. आपणा सर्वांचे लोकप्रत प्रकाशनच्या या फेसबुक पेजवर मी भैरवी सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज 16 मे लोकप्रत प्रकाशनाचीच संलग्न संस्था साप्ताहिक जनमंगल याचा आज वर्धापन दिन आणि चक्क 21वा वर्धापन दिन. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करताना आपल्या या जनमंगल परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सध्या आपल्या सगळ्यांचं असं झालंय की आपण बाराखडी विसरायला लागलोय. म्हणजे काय तर आपल्या सगळ्यांची गाडी सध्या क या एका अक्षराभोवतीच पिंगा घालतीये की काय, तिथेच आपण थांबलेलो आहे त्या स्टेशनला असं वाटायला लागलंय. म्हणजे बघा, सकाळ होते तेव्हा सुरुवात कशी होते, कंटाळा आलाय, काय करू, करमत नाहीये, आणि सगळ्यात मोठा क म्हणजे कोरोना. मग आज आपण असा विचार केलेला आहे की या कोरोनाच्या क पासनं आपण ज पर्यंतचा प्रवास करूया. क तर आपल्याला यायला लागलाय, बऱ्यापैकी ओळखायला लागलोय आपण क ला, पण इथेच थांबून न राहता जंगलापर्यंतचा प्रवास केला तर. आणि या विचाराने प्रेरित होऊन आज आपण एका जंगल सफारीवर जाणार आहोत. खरं म्हणजे जंगल हा शब्द उच्चारला तरी मनात कसं असं हिरवं हिरवं वाटायला लागतं. म्हणजे सगळीकडे किती सुंदर वाहणारे झरे दिसायला लागतात, उंच उंच वृक्ष दिसायला लागतात, घनदाट राई दिसायला लागते, पशुपक्ष्यांचे आवाज ऐकू यायला लागतात. कुणासाठी असतं बरं हे जंगल? आपण जर का नीट विचार केला तर असं लक्षात येईल, बहुतेक आपल्यासाठी नसतंच, म्हणजे माणसासाठी नसतंच. जंगल हे खरं म्हणजे प्राण्यासाठी असतं. प्राण्यांनी राहावं, गुण्या गोविंदानं राहावं म्हणून असतं जंगल. पण माणूस आता हळूहळू कसं करायला लागलाय की शेती वाढायला हवी, उत्पन्न वाढायला हवं म्हणून जंगल तोड करायला लागलाय. आणि याचा परिणाम आपल्या सगळ्यांवर व्हायला लागलाय. आता तो कसा विचार केला तर लक्षात येईल, कोरोनात औषधासारखा उपयोग करणारी एक वस्तू, एक घटक अत्यंत महत्वाचा असा, तो म्हणजे प्राणवायू, ज्याला आपण ऑक्सिजन या नावानं ओळखतो. आणि हा ऑक्सिजन कुठे बरं निर्माण होतो, किंवा ऑक्सिजनचं सिलेंडर काय अख्खा कोठार जर का तुम्हाला अनुभवायचं असेल तर त्याच्यासाठी जंगलासारखा दुसरा उपाय नाही. हे सगळं मी का सांगतेय त्याच्या मागे एक महत्वाचं कारण आहे. आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत ते आहेत माननीय मिलिंदजी उमरे. आणि यांचा परिचय करून दिल्यानंतर तुम्हाला कळेल की मी जंगलाबद्दल एवढं का बोलतेय. खरं म्हणजे मिलिंदजींचा परिचय करून देताना मला हा प्रश्न पडलाय की यांची ओळख मी नेमकी काय म्हणून करून देऊ. म्हणजे जंगलाचे अभ्यासक म्हणून करून देऊ, वन्यजीवांचे अभ्यासक म्हणून करून देऊ, की एक उत्तम कवी, पत्रकार, नेमकी काय ओळख करून देऊ. मला वाटतं त्यांची खरी ओळख आपल्याला हळूहळू मुलाखती दरम्यान होणार आहेच, परंतु त्यांचा एक छोटासा परिचय मी आपणा सर्वांना नक्कीच करून देईन. इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि आकाशवाणी केंद्रात व प्रादेशिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून ते कार्यरत आहेत. सध्या दैनिक सकाळ या वृत्तपत्रात ते जिल्हा प्रतिनिधी आहेत. निसर्ग संरक्षण क्षेत्रात मागील 20 ते 22 वर्षापासून मिलिंदजी कार्यरत आहेत. यावरूनच आपणा सगळ्यांना अंदाज येईल की त्यांचं कार्यक्षेत्र किती विस्तीर्ण आहे, किती विस्तृत आहे. विविध वृत्तपत्र, मासिक, विशेषांक यामधून शेकडो लेख, कविता त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या लोकराज्य मासिकात त्यांचे अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय या सगळ्यांमधून त्यांनी विविध प्रकारच्या कार्यशाळा, विविध विषयांवर व्याख्यानं दिलेली आहेत. वन विभागाच्या गोंडवाना हर्ब्स या वनौषधी प्रकल्पात जनसंपर्क अधिकारी व प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्य करून त्यांनी विविध आयुर्वेदिक वनस्पती व पारंपरिक उपचार पद्धतींचा अभ्यास केलेला आहे. काही पुस्तकही यांच्या नावावर आहेत असं म्हणायला हरकत नाही. चांदण सुरा हा एक काव्यसंग्रह प्रकाशित आहे. विश्व वैद्यूचे हे पुस्तक प्रकाशित आहे. त्याचप्रमाणे कलेक्टिव्ह एनर्जी व सकाळ प्रकाशनाद्वारे प्रकाशित सुपर मॉम या पुस्तकांचे ते सहलेखक आहेत. तर मंडळी, परत आपण आज भेटणार आहोत एका अष्टपैलू अशा व्यक्तीला, आणि ज्यांच्या
या व्यक्तिमत्वाचा मागोवा आपण या मुलाखती दरम्यान घेणार आहोत. जंगल नेमकं कसं असतं ते खूप जवळून अनुभवलेली ही व्यक्ती आहे. जंगलात नेमकं काय काय घडतं, काय काय घडू शकतं, जंगलाची भाषा काय असते किंवा जंगलामध्ये वावरताना नेमकं काय काय करायला हवं, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या मुलाखतीतून मिळणार आहेत. आणि म्हणूनच आपला हा क पासून ज पर्यंतचा प्रवास लोकव्रत प्रकाशनाच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. खरं म्हणजे प्रकाशन संस्था म्हटली की कुणाला वाटेल की म्हणजे काय पुस्तकांशी संबंधित काहीतरी असावं, पण असं काही आवश्यक नाही. कारण आपल्या भोवती वावरणाऱ्या अशा कितीतरी व्यक्ती असतात की ज्यांच्या जवळ ज्ञानाचं भांडार असतं आणि हे भांडार सगळ्यांसमोर खुलं करणं हे सुद्धा एका प्रकाशन संस्थेचं आद्य कर्तव्यच आहे. मग ते पुस्तकाच्या माध्यमातून असू देत किंवा मुलाखतीच्या माध्यमातून असू देत. तर आता आपण मुलाखतीला सुरुवात करतोय. मी आमंत्रित करते आहे माननीय माणिकजी घारपुरे यांना की त्यांनी या मुलाखतीला सुरुवात करावी. तत्पूर्वी मंडळी आपल्यासोबत माननीय माणिकजी घारपुरे ज्या लोकव्रत प्रकाशनच्या संपादक आहेत त्या उपस्थित आहेत आणि आपले मार्गदर्शक नेहमीच ज्यांच्या पाठिंब्यामुळे आपण वेगवेगळे प्रयोग करायला धजावतो असे माननीय शिरीष कुलकर्णी सर हेही आपल्यासोबत उपस्थित आहेत. तेव्हा सर्व मान्यवरांचे आणि विशेषत्वाने मिलिंदजी आपले मी सहर्ष स्वागत करते. आपण या कार्यक्रमाचा खूप आनंद घ्यावा आणि आम्हालाही तो तितकाच लाख पटीने द्यावा. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. माणिकजी आपण आमंत्रित आहात आणि आपण मुलाखतीला सुरुवात करू शकता. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम वर्धापन दिनानिमित्त जनमंगलच्या वाचकांना, लेखकांना आणि सगळ्यांच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देते. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती. आपल्याला माहितीच आहे, हे संत तुकारामांचं वचन आहे. पशु पक्ष्यांशी सोयरीक जोडणारे संत तुकाराम हे खरे निसर्गप्रेमी होते. ते ज्यावेळी एकांत वासासाठी कुठे डोंगरावर जाऊन बसायचे तेव्हा तिथल्या निसर्गाशी ते तादात्म्य पावत. तिथल्या झाडांशी, तिथल्या वेलींशी ते हितगुज करत. निसर्गाच्या सान्निध्यात, तिथल्या एकांतात त्यांना परमानंद मिळत असे. तसं म्हटलं तर आपणही निसर्गात रमतो, पण कधी आपल्याला जेव्हा फावला वेळ असेल तेव्हा आणि तरच. म्हणजे आपण आपल्या सोयीने निसर्गाकडे बघतो. पण आपण आज ज्यांना आमंत्रित केलंय ते पूर्णतः निसर्ग अभ्यासक आहेत, निसर्गप्रेमी आहे. हे भैरवीजींनी दिलेल्या परिचयावरून लक्षात आलं असेलच. मिलिंदजी आजवर वनाच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये राहिले. समृद्ध निसर्गाच्या सोबतीनं लहानाचं मोठं होताना निसर्गप्रेम त्यांच्या मनात रुजलं, वाढलं आणि बहरालही आलं. ते कसं ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मिलिंदजी, तुम्हाला माझा पहिला प्रश्न हा आहे की आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर तुमची निसर्गाशी, जंगलाशी मैत्री झाली? म्हणजे असा एखादा कुठला प्रसंग घडला का की ज्यावरून तुम्हाला कळलं की इतरांपेक्षा मी झाडांमध्ये म्हणा किंवा पशु पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये जास्त रमतोय? सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम तर जनमंगलचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त. आणि लोकव्रत प्रकाशनाचे आधीच आभार मानून घेतो, नंतर बोलण्याच्या ओघात कदाचित राहून जाईल ते. आणि तुमच्या सगळ्या टीमचे आभार मला आमंत्रित केल्याबद्दल. खरं तर असा एक्झॅक्ट कुठला क्षण नाही सांगता, जसं डॉक्टर सालीम अलींच्या बाबतीत झालं. त्यांचं आत्मचरित्रच आहे फॉल ऑफ ए स्पॅरो. त्यांना ती पीतकंठी चिमणी त्यांनी मारली. पण काही गोष्टी त्यांचं माझं पण साम्य आहे की लहानपणी मी पण पट्टीचा शिकारी होतो. खरं म्हणजे माझी जी सुरुवात झाली एकतर जंगल, म्हणजे माझा जन्मच जवळपास जंगलात झाल्यासारखा. कारण चंद्रपूरला जर बाबूपेठ नावाचा एक भाग आहे बल्लारच्या बायपास रोडवर, खेड्यासारखं म्हणजे तो सगळा भाग, तिथे माझा जन्म झाला. तिथून 7 किलोमीटरवर जुनोनाचं जंगल आहे. ते जुनोनाचं जंगल जवळपास ताडोबाच्या जंगला इतकंच त्याच दर्जाचं मानलं जातं. तिथे गोंडराजांनी त्या काळात बांधलेला एक तलाव आहे, जलमहाल आहे. तर
मी लहानपणापासून म्हणजे माझ्या अगदी घरापासून एक 2-3 किलोमीटरवर पूर्वी जंगल सुरू व्हायचं. आता बरीच वस्ती झाली, अतिक्रमणं झाली. म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होत गेला हे पण मी माझ्या डोळ्याने इथं बघितलेलं आहे. तर बालपणी खरं तर आमच्या म्हणजे पूर्वीच्या काळी त्या वस्त्या असायच्या ना गावात, वेगवेगळ्या समाजाच्या वस्त्या. तर ते मासेमार समाजाची एक वस्ती आहे. तर त्यांची मुलं, आदिवासींची मुलं यांच्यासोबत मी खरं तर रमायचो जास्त. आणि मग त्यांच्यासोबतच सगळे पक्षी मारायचे, अक्षरशः भाजून पण खाल्लेले आहेत तेव्हा. म्हणजे गुलेर मी ऍक्च्युली माझ्या एरियात शार्प शूटर होतो तेव्हा. म्हणजे गुलेर जी असते ना, गुलेरनी मी अगदी झाडाच्या टोकावरचा पक्षी पाडायचो. तर त्यावेळेस माझं नेमबाजी होती माझी. आणि आमची अशी गँग निघायची, छोटी टोळी 4-5 जणांची. त्यात मग एक दगड धरून असलेला असायचा, मग माझ्याकडे गुल्ले, मग एक छोटा ब्लेड असायचं सोबत. मग ते सगळं आम्ही असं शिकार करायला वगैरे निघायचो. तर नंतर मला खूप जेव्हा मी या सगळ्या म्हणजे निसर्ग रक्षणाच्या खऱ्या अर्थाने जेव्हा चळवळीत पडलो, तेव्हा मला त्या सगळ्या दिवसांची आठवण करून वाईट पण वाटायचं, की आपण खूपच सगळे पापं केलेली आहेत असं खूप गिल्टी फील यायचं. मग माझ्या काही मित्रांनी सांगितलं, म्हणजे मी वाचत पण गेलो. तर असं म्हणतात आता वाईल्ड लाईफर्समध्ये, की जो अट्टर शिकारी असतो, तोच पुढे चांगला वाईल्ड लाईफर होतो. म्हणजे जिम कॉर्बेट असो, की डॉक्टर सलीम अली असो, यांच्या बाबतीतही हे घडलं. माझ्या बाबतीतही काही प्रमाणात ते घडलं. म्हणजे खरं तर ती काही पूर्वअट नाहीये. नाहीतर प्रत्येक जणाला वाटेल, की मला चांगला वाईल्ड लाईफर व्हायचा तर आधी मला चांगला शिकारी होऊ दे. असं काही नाही. पण ते झालं. माझ्या बाबतीतून वालाचा वाल्मिकी होण्याचा प्रकार तो घडला. तर लहानपणापासून मी खरं तर पोपट वगैरे पकडायला, पोपट म्हणजे त्या काळातला बालपणी आमचा सगळ्यात स्वप्नातला पक्षी असं म्हणतो ना, तो पोपट असायचा. की म्हणजे पोपटाला मारताना त्याला तो फक्त जखमीच व्हायला हवा, तो मरायला पण नको, कारण त्याला पाळायचं असायचं. हो. तर त्यामुळे मग आम्ही तिथून जुनोना हे गाव 7 किलोमीटरवर आहे. ते अक्षरशः छोटा होतो, म्हणजे दुसरीत वगैरे असेल, दुसऱ्या तिसऱ्या वर्गात. आणि त्यावेळेस मातीचा कच्चा रोड असायचा. ते 7 किलोमीटर आम्ही पायी जायचो, तिथे आम राहायचो, पोपट पकडायचं. मग पोपटांची किल्ली काढायची, झाडावर चढायचं, असं सगळं. पण हे सगळं जंगलात अशा पद्धतीनं सुरुवातीचं रमणं झालं. साधारणतः 10वी पर्यंत माझ्याकडे गुल्लेर होती. नंतर मला वाटतं 11वी-12वीत मग आमच्याकडे ग्रीन पिजन नेचर सोसायटी म्हणून पूर्वी एक संस्था होती. त्या संस्थेचं एक बातमी आली होती वृत्तपत्रात, की पक्षी निरीक्षण शिबिर आहे, त्यात सहभागी होऊ शकता. आणि मला वाचनाची प्रचंड आवड होती. म्हणजे दुसरीपासूनच मी अभ्यासासाठीच पुस्तकं वाचले. त्यामुळे निसर्गावर भरपूर वाचलं होतं आणि वाटायचं तेव्हा, की आपण अभ्यास करायला पाहिजे किंवा कळायला पाहिजे आपल्याला यातलं. म्हणजे जंगलात फिरणं तेव्हा होतं, पण ते काही अभ्यासाच्या दृष्टीनं किंवा असं काहीच नव्हतं. तोपर्यंत तो सेन्स पण आला नव्हता. पण मग मी साधारणतः 12वी फर्स्ट इयर पासून या संस्थेशी अटॅच झालो. त्यात सगळे जवळपास माझ्याच वयाची मुलं होती. खरं तर ते पहिले दिवस होते. म्हणजे तेव्हा निसर्ग संरक्षण काय असतं, वाईल्ड लाईफ म्हणजे काय हे कुणाला माहिती नव्हतं. आम्हाला पण फार काही नाही. ट्रायल अँड एरर बेसिसवर सगळं शिकणं होतं. आम्ही अक्षरशः वेड्यातच काढला गेलो होतो. घरच्यांनी तर अगदी ते नवसाला बोकड सोडतात तसं समजून घेतलं होतं, की याला सोडूनच दिलंय आम्ही गुंदडायला. म्हणजे सकाळी 4 वाजता उठून जंगलात, कधी पक्ष्यांच्या मागे, पक्ष्यांवरतीच पुस्तकं, प्राण्यांवरची पुस्तकं, अभ्यास राहायला बाजूला. आणि आम्ही सगळे मित्र तेच करायचो. म्हणजे घरच्यांना कळायचंच नाही, की या वयात साधारणतः मुलं जंगलात काही फार भटकत नाहीत. पण माझं सगळं. आणि मग हळूहळू ती जाणीव व्हायला लागली, की नाही आपण हे सगळं निसर्ग आहे, पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांना वाचवायला हवं, याच्यासाठी काम करायला हवं. आणि कित्येक गोष्टी पुस्तकातून वाचून जेवढ्या कळल्या, त्या जेव्हा प्रत्यक्ष जंगलात फिरायला लागलो, तेव्हा हळूहळू कळत गेला, की नाही, पुस्तकांच्या पलीकडे आहे, जंगल अफाट आहे. तुम्ही निसर्ग किंवा रान म्हटलं, की ते एक वेगळं विश्व आहे. त्या याच्यात तुम्ही अलिबाबाची गुहा असते ना, त्यात माणिक मोती सगळे आज माणिक आहेत आपल्याकडे. तर असं म्हणजे आपण विस्फारून बघावं. फक्त त्यात एक अट असते, की तुम्हाला ते कळायला हवं. जंगल जसं तुम्हाला कळत जातं ना, तसं मग तुम्ही जास्त रमायला लागता जंगलात. किती छान! म्हणजे हा गुलेर
ते निरीक्षण हा हो. प्रवास खूप छान आहे. आणि ह्या प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला एक नवरंग पक्षाचा टप्पा लागला. अ, नवरंग म्हणजे इंडियन पिट्टा हा एक अतिशय देखणा पक्षी आहे आणि ह्या पक्षावर तुम्ही शोध निबंध लिहिला, तेही तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये. अ, हा निबंध लिहिताना तुम्ही काही जी निरीक्षणं केली, ती निरीक्षणं आणि सलीम अलींनी त्याच्याबद्दल केलेली निरीक्षणं ह्याच्यामध्ये तफावत होती. म्हणजे हे एक त्यांच्या निरीक्षणांना, त्यांच्या विधानांना छेद देणं म्हणजे एक हे काय म्हणतात धडाडीचंच काम होतं आणि ते तुम्ही केलंत. तुमचा शोध निबंध बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी त्या इतक्या मान्यवर संस्थेनी तो प्रकाशित पण केला. मान्यताही दिली त्या शोध निबंधाला. तर त्या संपूर्ण अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर डॉक्टर सलीम अली आमचे सगळ्यांचेच आदर्श आहेत. त्यांचं बुक ऑफ इंडियन बर्ड तर आम्ही अगदी धर्मग्रंथासारखंच मानतो. इतकं आदराचं आहे की आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा जर ग्रंथ कुठला असेल माझ्यासाठी तर तो बुक ऑफ इंडियन बर्ड. कारण तिथूनच आम्ही शिकत गेलो. फील्ड गाईड म्हणून आम्ही त्याचा वापर करत गेलो. फक्त निसर्गात काय होतं की कुणाचा शब्द अंतिम नसतो. म्हणजे काही त्यांच्या ऑब्झर्वेशन पेक्षा वेगळे ऑब्झर्वेशन मी शोधले. तर म्हणजे मी काही फार मोठा झालो असं नाही. ते खूप खूप मोठे आहे. म्हणजे त्यांनी पायाच पक्षी निरीक्षणाचा आपल्या देशात पाया त्यांनी घातलेला आहे. त्यामुळे कुठेच म्हणजे त्यांची बरोबरी करण्याचा प्रश्नच नाही. मी अगदी खूप लहानच आहे. फक्त झालं असं होतं की आम्ही नेहमी ताडोबाला वगैरे आमची शिबिरं असायची आमच्या संस्थेची. आणि अभ्यास सुरू असायचा पक्ष्यांचा सगळा. आणि त्यावेळेस खरं तर जुनोनाच्या जंगलात मी आणि माझा मित्र शैलेश उपरे नावाचा माझा मित्र आहे. तर ते आमचे सगळे मित्र आम्हाला चिडवायचे. म्हणजे मी उमरे आणि तो उपरे. त्यामुळे ते त्याला उत्तर पश्चिम रेल्वे आणि मी उत्तर मध्य रेल्वे असं असं वगैरे चिडवायचे आम्हाला तेव्हा. पण तो माझा अगदी जवळचा मित्र. कॉलेज पासून अजून आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट फ्रेंड. म्हणजे ज्याच्यासोबत रानात मी सगळ्यात जास्त फिरलोय. आणि खरं तर बर्ड वॉचिंग जे आहे पक्षी निरीक्षण ते त्यांनी मला शिकवलं. ते अतिशय शिस्तीत शिकवलं. म्हणजे मी आधीपासून थोडासा चंचल म्हणा किंवा कुठे एका गोष्टीवर न टिकणारा असा माझा स्वभाव आहे. म्हणजे हे आवडलं इकडे कर, ते आवडलं तिकडे कर. त्यांनी मला बर्ड वॉचिंग शिकवताना इतका म्हणजे कडक असायचा तो. एरवी तो माझा खूप जवळचा मित्र होता. पण जेव्हा आम्ही जंगलात जायचो भटकायला तेव्हा तो मला माझा आधी कसं होतं की पक्षी दिसला की लिहा नाव, पक्षी दिसला की लिहा. तर तो मला तसं लिस्टिंग कधीच करू द्यायचा. तो म्हणायचा की आधी आपण फिरून घेऊ. मग पूर्ण आम्ही फिरायचो. मग एका ठिकाणी शांत बसले की मग डायरी असायची. मग तो म्हणायचा की चल आता लिहायला सुरुवात कर. मग जिथं कुठं मला पक्षी आठवला नाही की तो त्याचं नाव सांगायचा. आणि मी खूपदा अतिउत्साहात कधी कधी एखादा पक्षी दिसला आपल्याला की आपण लगेच प्रेडिक्ट करतो ना. सुरुवातीला उत्साहात सवय असते की म्हणजे आता तो पक्षी मैना असेल तर आपण पटकन बुलबुल म्हणून देतो. असं पण होतं. तर तो म्हणायचा की असं लगेच तू जोपर्यंत कन्फर्म होत नाही तुला की खरंच तो पक्षी आहे की नाही तोपर्यंत तसं बोलायचं नाही. तर त्यांनी बऱ्यापैकी धडे दिले होते मला. आणि आम्ही एकाच वर्गात होतो कॉलेजला. तर आमच्या शिबिरामध्ये वगैरे बोललं जायचं किंवा डॉक्टर सलीम अलींच्या पुस्तकात पण आहे जी माहिती. त्याच्यात साधारणतः इंडियन पिट्टा हा जो पक्षी आहे नवरंग किंवा नवरंगा म्हणतात. आणि त्याच्या अंगावर अक्षरशः नवरंग आपण मोजू शकतो. अशा म्हणजे वेगवेगळ्या छटा असतात रंगांच्या. तुम्ही बघतच आहात अगदी. आणि त्याला ओळखायची सगळ्यात महत्वाचं जे साईन आहे महत्वाची खूण आहे ती त्याची शेपूट. शेपूट ही बुंदी असते. तुम्ही बघितलं असेल की आखूड आणि खाली एक केशरी सेंद्रिय रंगाचा असा रंग असतो शेपटाच्या खाली. तर अतिशय हा सुंदर पक्षी आहे. पण तेव्हा असं बोललं जायचं की हा आमच्याकडे म्हणजे स्पेशली विदर्भाच्या भागात हा समर व्हिजिटर आहे. उन्हाळी स्थलांतर करतो. साधारणतः पावसाळ्यापर्यंत असतो आणि मग निघून जातो तो. तुम्ही आता गुगल पण केलं तर तुम्ही बघाल विकिपीडियामध्ये पण याची जी माहिती दिली आहे ना साधारणतः याची जी वीण होते ती हिमालयाकडे होते. काही सेंट्रल इंडियामध्ये आणि वेस्टर्न घाट असं दिलेलं आहे. ईस्टर्न घाट दिलेला नाही. म्हणजे गडचिरोली किंवा हा इकडचा जो भाग आहे विदर्भाचा तो पूर्व घाटात येतो. तर ते एक हे होतं पिट्टाच्या बाबतीत की म्हणजे नेस्टिंगचा विषयच नव्हता त्यावेळेस. इकडे घरटं बांधतं वगैरे काय नाही. फक्त
समर व्हिजिटर आहे असं, म्हणजे जसं व्हाईट क्रेस्टेड कुकू म्हणजे चातक पक्षी हा आफ्रिकेतून आपल्याकडे स्थलांतर करून येतो पावसाळ्यात, तो रेनी व्हिजिटर म्हणू शकतो, म्हणजे पावसाळी स्थलांतरित. मग आपल्याकडे फरवरीमध्ये तुर्कस्तान मधून पळस महिना येतात रोजी स्टारलिंग्स, तर त्या वेगवेगळ्या सीझन मध्ये काही पक्षी आपल्याकडे मायग्रेट करून येतात, स्थलांतर करून येतात. तसं इंडियन पिट्टा पण येतो, काही दिवस राहतो आणि जातो, असं होतं. तर काय झालं की आम्हाला काही म्हणजे इंडियन पिट्टावर संशोधन करायचं असं काही डोक्यात नव्हतं. खरं तर मला सारसाच्या 3 जोड्या होत्या त्यावेळेस नवेगाव सॉरी आमच्या जुनोण्याच्या जंगल जे आहे तिथल्या तलावावर. तर मला सारसाचं कोर्टशिप डिस्प्ले जे आहे ते प्रणय नृत्य, सारस अतिशय सारसाची जोडी असते ती विणीच्या हंगामात अतिशय सुंदर पदन्यासात ते नृत्य करतात. तर ते तो क्षण मला अनुभवायचा होता, त्यासाठी मी शैलेश सोबत वारंवार जुनोनाला जायचो. तर एकदा आम्ही जात असताना अचानक पाऊस लागला आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि पुढून आम्हाला एक पक्षी म्हणजे तो इंडियन पिट्टाच होता, चोचीत काडी घेऊन जाताना दिसला. त्याच्या चोचीत काडी दिसल्याबरोबर मी शैलेशला म्हटलं हा पक्का घरटं बांधतो. आणि मग आम्ही अगदी त्याची हेरगिरी केली. त्याच्या मागे मागे बघितलं तर आवळ्याच्या झाडावर आम्हाला पहिलं घरटं दिसलं. बरं, यात गंमत अशी होती की हा पक्षी साधारणतः पक्ष्यांचे जे ढोबळमानानं 3 प्रकार आहेत. जे आर्बोरियल्स म्हणजे शाखा पक्षी, झाडांवर राहणारे पक्षी, दुसरं वॉटर बर्ड्स किंवा स्पोर्ट बर्ड्स म्हणजे पाण पक्षी ज्यांना आपण पाण्यात किंवा पाणस्थळ प्रदेश आहेत तिथे राहणारे पक्षी, आणि तिसरे असतात ग्राउंड बर्ड्स. ते कोंबडी झालं, मोर म्हणूया किंवा तितीर, लावे, हे सगळे जमिनीवर भूचर पक्षी म्हणता येतात. तर हे ग्राउंड बर्ड्स. तर इंडियन पिट्टा म्हणजे नवरंगा जो आहे तो जमिनीवर खाद्य शोधतो, त्यामुळे त्याला जवळपास ग्राउंड बर्डच मानलं जातं. आणि त्याचं जे घरटं आहे ते तुम्ही आता विकिपीडियावर पण बघितलं तर अजूनही तेच लिहिलं आहे की नेस्ट इज ऑन ग्राउंड ऑर ऑन लो ब्रँच असं म्हटलेलं आहे, ऑन लो ब्रँच. मला वाटतं बुक ऑफ इंडियन बर्ड मध्ये जवळपास हेच होतं की 5-6 फुटावर इंडियन पिट्टा घरटं बांधतो, तो ग्राउंड बर्ड असल्यामुळे. पण आम्हाला जे पहिलं घरटं दिसलं ते एका आवळ्याच्या झाडावर आणि जवळपास 22 फुटावर ते घरटं होतं. बापरे. आम्ही मोजलं तर आम्हाला शॉकच, आणि तो नवीन प्रकार होता आमच्यासाठी. मग आम्ही लगेच, म्हणजे तेव्हा सायकलीच असायची आमच्याकडे, हे सगळं पॉकेट मनीवर काम चालायचं, कॉलेजचे दिवस होते, नोकरी वगैरे काही नव्हती. तर मग आम्ही सायकली दामटल्या आणि आमच्या तेव्हा जे संस्थेचं छोटंसं ऑफिस होतं आमचं, सगळे आमच्याच समवयस्क मित्र होते सगळे, त्यांना सांगितलं की आम्ही असं असं पाहिलं, इंडियन पिट्टाला पाहिलं, त्याचं घरटं पाहिलं. कुणी आमच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं, म्हणाले की असं होऊच नाही शकत, तिथे पुस्तकात आहे, सगळीकडे आहे, कुणी. आणि आम्ही म्हटलं आम्ही पाहिलं आमच्या डोळ्यांनी. मग आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या टीमला घेऊन गेलो, सगळ्या मुलांना, त्यांना ते घरटं दाखवलं. त्याच्यानंतर आजूबाजूला आम्ही शोधलं, जवळपास 25 एक घरटी आम्ही नवरंगाची शोधून काढली. त्यानंतर मग आम्ही ठरवलं असं की त्या पक्षाच्या नेस्टिंग बिहेवियरचा, म्हणजे घरटाची त्याची प्रजनन काळातली जी काही वागणूक असते त्या वागणुकीचा आपण अभ्यास करूया. खरं तर तेव्हा रिसर्च पेपर नव्हता लिहिलेला, म्हणजे तशी काही फार माहिती नव्हती. फक्त आम्ही रिसर्च पेपर सारखाच एक अहवाल, म्हणजे शोध निबंधासारखाच एक अहवाल लिहिला होता आणि तो पाठवला होता. पण तो अभ्यास जवळपास मी आणि शैलेश आम्ही दोघांनी केला होता. आणि ती पद्धत अशी वापरली होती आम्ही की घरट्याजवळ बसून फक्त बघायचं, म्हणजे, आणि वेळ होती सकाळी 6 वाजता आम्ही शार्प बसायचो घरट्यापुढे आणि संध्याकाळी 6 वाजता आमचं निरीक्षण संपायचं. तर असं जवळपास 12 तासाचा तो वेळ असायचा. मी तसंही मला म्हणजे एका ठिकाणी स्थिर व्हायची सवय नाही. शैलेश बऱ्यापैकी शांत मुलगा होता आधीपासून, तर त्याला ते जमायचं, पण मला खूप कंटाळा यायचा दिवस बघायला. मग मी काय करायचो की अक्षरशः ते पानं तोडून आणायचा, एक बिछाना करायचा, मागे एक दगड ठेवायचो उशीसारखा आणि त्या दगडाकडे मग बघत राहायचं, असं सगळं करून. पण त्यावेळेस खूप गमती जमती घडल्या, म्हणजे खरं तर एक वेगळं पुस्तक लिहिता येईल त्या काळात जे काही झालं. पण त्यावेळेस हे शिकायला मिळालं की संशोधन ही काही सोपी गोष्ट नसते, म्हणजे 12-12 तास बैठक लावून बसणं सतत, आणि बुक असायचा सोबत हातात, म्हणजे तो पिट्टा आता नर मादी जवळपास सारखेच दिसतात, इंडियन पिट्टाचे वेगळे नाही ओळखता येत. तर मग आला म्हणजे पक्षी आला की मग त्यांनी चोचीत काय आणलं, म्हणजे किती वाजता आला त्याचा वेळ लिहा, त्याची नोंद करा, मग त्यांनी काय आणलं ते नोंद करा. आणि मला झाडावर चढायला, म्हणजे लहानपणी आधीच सांगितलं की मी आधी शिकारी बिकारी असल्यामुळे
मला झाडांवर चढायची सवय होती, सराव होता. तर मग ते मी अधूनमधून झाडांवर चढून बघत पण होतो की काय आहे, कसं आहे, आणखी अंडी उगवली का, पिल्लं निघाली का वगैरे. तर ते खूप लवकर सकाळी करायचो आम्ही पक्षी बाहेर गेल्यावर, म्हणजे कुठेही ते घरटं डिस्टर्ब व्हायला नको असं. आणि जवळपास 2 महिने तो सगळा स्टडी झाला आमचा आणि जे काही आम्ही माहिती संग्रहित केली, त्याचा एक अहवाल आम्ही एक रिपोर्ट तयार करून BNHS ला पाठवला होता, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला. त्यावेळेस मेल वगैरे काहीही नव्हतं. की पोस्टाने पाठवलेलं ते. पण त्यावेळेस ते डॉक्टर सलीम अलींचे भाचे तेव्हा डायरेक्टर होते असद रेहमानी. त्यांनी त्या आमच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांनी एक आम्हाला धन्यवादाचं पत्र पाठवलं होतं त्यावेळेस आमच्या संस्थेला. तर ते प्रोत्साहन मिळालं आणि मग ते जरा आमचं वारू सुसाट सुटलं त्याच्यानंतर. क्या बात आहे. म्हणजे हे चिकाटीचं काम आहे, पण आनंद देणारं आहे. हो, अतिशय. म्हणजे त्या काळात आम्हाला वाघ पण दिसला. म्हणजे वाघाच्या बाबतीत तेव्हा मी कमनशिबी ठरलो. मी नेमका घरटं चेक करायला वरती चढलो आणि त्याच वेळेस पुढून वाघ क्रॉस झाला. तो शैलेश ओरडत होता, "अरे मिलिंद वाघ, मिलिंद वाघ!" आणि मी म्हटलं, "थांबव, मी उतरतोय खाली." पण तोपर्यंत वाघ निघून गेला होता. पण त्यावेळेस म्हणजे अगदी बाजूच्या झाडावर कोब्रा आम्हाला म्हणजे नाग दिसला, अस्वल, बरेच प्राणी बघायला मिळाले आणि एकदा तर असं झालं होतं, एक प्रसंग म्हणजे अजूनही आठवतो, की एक दिवस फक्त आम्हाला थोडा उशीर झाला पोहोचायला. म्हणजे ते कदाचित नियतीचीच म्हणजे तशी प्लॅनिंग असावी, की आम्ही त्या दिवशी आम्हाला खूप वाईट वाटत होतं, की आज आपण वेळ पाळलेली नाही, आपण उशिरा चाललोय. आणि आम्ही जेव्हा गेलो तर जिथं आम्ही बसायचो नेमक्या त्या स्पॉटवर ऍक्सिडेंट झालेला होता. हो. एक कार अशी गाडी उलटली होती, कमांडर होती बहुतेक. आणि त्या मी जेव्हा पाहिलं ना, माझा जो उशी म्हणून वापरायचा दगड होता, त्या दगडाच्या बाजूनेच त्या गाडीचं चाक गेलं होतं. म्हणजे त्या दिवशी जर आम्ही वेळेत पोहोचलो असतो, तर कदाचित ते अखेरचं संशोधन ठरलं असतं आमचं. असे पण प्रसंग अनुभवायला आले. म्हणजे तुम्ही काय संकटातनं वाचलात उशीर हो. झाल्यामुळे असं ती म्हणता येईल. कदाचित निसर्गाची कृपा निसर्गाची म्हणूया. कृपा. तर तेच तुम्ही अनेक पक्ष्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांना पण वाचवलंय. म्हणजे बचाव अभियान हं. यशस्वीपणे पार पाडलंय. तर ते पण खूपच असं थरारक अनुभव असणार ते. कारण कुठलाही अडकलेला पक्षी किंवा प्राणी हा माणसावर विश्वास ठेवणार नाही म्हणजे सहजी. तो त्याचं त्यावेळी डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे बचाव यंत्रणा तर ही वापरतच असणार. म्हणजे त्याला रेस्क्यू ऑपरेशन करताना स्वतःलाही सुरक्षित ठेवायचंय आणि प्राण्याची पण सुटका करायची आहे. तर हे एक प्रकारचं आव्हानच असणार तेव्हा तुमच्या पुढे. तर असे काही किस्से असतील तर सांगा. ऍक्च्युली भरपूर आहे. म्हणजे कुठला सांगावं हेच कन्फ्युजन आहे. कारण बरेच झाले. म्हणजे स्पेशली सापांच्या बाबतीत मी स्नेक हँडलिंग पण करतो. अंकुर काळे नावाचा माझा मित्र आहे, आता वर्धेला असतो. तो पण चांगला निसर्ग अभ्यासक आहे. त्यांनी मला हे स्नेक हँडलिंग म्हणजे साप पकडण्याचं वगैरे तंत्र शिकवलं होतं. पण मला एक किस्सा आठवतो. म्हणजे त्याला आम्ही त्या मिशनला नाव दिलं होतं 786. म्हणजे हे मी लिहिलेलं होतं आणि साधारणतः मिशन सुरू होताना नाव देतात, पण मी हे नाव मिशन झाल्यानंतर दिलं होतं. 786 मुस्लिम बांधवांमध्ये पवित्र आकडा मानला जातो. ते यासाठी की ती जी घटना घडली होती ती 7 ऑगस्ट 2006 ला घडली होती. हो. ती तारीख लक्षात असावी म्हणून म्हणजे त्या तारखेला आम्ही लेपर्ड म्हणजे बिबट्या कॅच केला होता. तर त्याचं झालं असं होतं, की चंद्रपूरला सुपर थर्मल पॉवर स्टेशन आहे, तुम्हाला माहिती असेल. महाउष्णिक केंद्र आहे. तिथं कोळसा जाळून वीज निर्मिती होते. तर तिथे पण भरपूर जंगल आहे. अजूनही तिथे कॉन्फ्लिक्ट असतो. वाघ दिसतात, बिबट दिसतात. माझे एक मित्र तेव्हा RFO होते, सुनील वाघमारे म्हणून. त्यांचा मला कॉल आलेला. ते म्हणाले, की तिथे लोकांना वाघ दिसतो. तर मी त्यांना बोललो, "सर," म्हटलं, की "वाघ दिसतोय की बिबट की आणखी काही ते बघायला हवं." कारण लोकं खूपदा कन्फ्यूज होतात. अनेकदा लोकांना कुत्रा पण दिसतो तरी ते वाघ म्हणजे ती सगळी भीती लवकर पसरते. त्यामुळे बऱ्याचदा असे प्रकार खूपदा घडले माझ्यासोबत, आमच्या टीम सोबत, की आम्ही गेलो रेस्क्यू करायला वाघ आणि निघाला कुत्रा, असे पण प्रकार झाले. त्यामुळे मी म्हटलं, की आधी आपण चेक करायला हवं तिथं.
मग मी माझी टीम घेऊन गेलो CTPS ला. आधी मी म्हटलं कुणाला दिसलाय वाघ, कुणी पाहिलाय त्या माणसांना बोलवा. मग त्यांनी 2-3 माणसं बोलवले आणि त्यांना विचारलं आम्ही की तुम्हाला कसा कुठून दिसला काय. ते म्हणाले की नाही उंच होता असा होता. म्हटलं लास्ट कुठे पाहिला तुम्ही. मग ते कोलगेट म्हणून एक एरिया आहे. तर तिथे त्यांनी सांगितलं की या भागात. मग आम्ही गेलो आणि मला वाटतं एक अर्ध्या तासात आम्ही कन्फर्म केलं की इथं वाघ नाही तर बिबट आहे. ते आम्हाला पगमार्क्स दिसले पाऊल खुणा. त्याच्यावरून आम्ही एक गोष्ट कन्फर्म झाली होती की इथं जो फिरतोय तो बिबट आहे. त्यावेळेस CTPS ला जे हायर ऑफिसर होते अजूनही माझ्या फेसबुकला म्हणजे अजूनही कनेक्टेड आहेत आमचे सिद्धार्थ वाघमारे सर होते त्यावेळेस. बरेच अधिकारी छान होते. त्यांना कुठल्याही परिस्थितीत ते बिबट जो आहे त्याला पकडायचं होतं. मग वनविभागाशी आमची चर्चा झाली. त्यांनी म्हटलं की आम्ही पिंजरे लावतो. तर त्यांना मग आम्ही म्हटलं की आपण लगेच पिंजरे नाही लावूया. आधी आपल्याला त्याचं जंक्शन शोधायला हवं. म्हणजे काय होतं की साधारणतः आपण सरसकट जर पिंजरे लावले कुठे बिबट पकडायला, तर त्याचा वावर तिथं असेल की नाही हे कळत नाही. आपला तो एक फक्त अंदाज असतो आणि अंदाजाने आपण ते करतो. तर त्याच्यात सक्सेस होण्याची म्हणजे यश मिळण्याची शक्यता थोडी कमी असते. म्हणून म्हटलं की आम्ही आधी त्याचा मागोवा घेतो. त्याला ट्रेक करतो आम्ही बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला सांगू की कुठे एक्झॅक्ट पिंजरे लावायचे. त्याच्यानंतर आमचे म्हणजे CTPS हे अतिशय म्हणजे देशाच्या दृष्टीने खूप सुरक्षित ठिकाण आहे. तिथं कुणाला सहसा प्रवेश नसतो. त्यामुळे आमचे वेगळे आय कार्ड तयार करण्यात आले होते. हो. हो आणि एक कोऑर्डिनेशन टीम होती आणि मग आम्हाला जेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला कुठे बिबट दिसला की आम्हाला सांगा. मग ते दिसला की मग मी माझी टीम आमची सगळी मुलं घेऊन सोबत निघायचो. आणि एकदा तिथे आतमध्ये रॉ वॉटर टँक म्हणून एरिया आहे. तिथे बिबट तो आढळला होता. रात्रीची वेळ होती. रात्री फोन आला आणि मी तसंच माझी टीम घेऊन निघालो. तर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बिबट पास झालेला होता. त्या आतमधला भाग आहे तो CTPS आणि त्यांच्या त्या मोठमोठ्या मेट्रो टॉर्च वगैरे होत्या सोबत. मग त्यांना आम्ही म्हटलं की आज आम्ही इथंच थांबू. तर ते म्हणाले की ठीक आहे आम्ही तुमची रेस्ट हाऊसला वगैरे व्यवस्था करतो. त्यांचं ते कोयना गेटला रेस्ट हाऊस आहे. मी म्हटलं की आम्ही रेस्ट हाऊस मध्ये थांबणार नाहीये. आम्ही इथे लास्ट तुम्हाला दिसला बिबट्या. कारण तो तिथून खाली एक नाला होता. तर त्या नाल्याकडे गेला होता तो. आम्ही रात्री जेव्हा चेक केलं तर आम्ही म्हटलं की या टाक्याजवळ झोपतो. तर ते म्हणाले की अरे असं कसं मग ते बिबट आला तर रात्री तुमचं कसं होईल. आम्ही म्हटलं तुम्ही आमची चिंता नका करू. आम्हाला काहीही होणार नाही. तुम्ही जा म्हटलं निवांत तुमची कामं करा. आपण भेटूया सकाळी. आणि मग आम्ही रात्री अक्षरशः असेच उघड्यावर गप्पा करत सगळी चर्चा करत तिथेच झोपलो. अंगावर चादर नाही काही नाही. खाली अंतरायलाही काही नव्हतं. आम्ही मागितलं पण नाही. तेव्हा ते सगळे दिवसच तसे असे वेडेपणाचे दिवस होते सगळे. ते खूपच भन्नाट होतं सगळं. तर आम्ही तसेच झोपलो. सकाळी उठल्यावर आम्ही त्या नाल्यात उतरलो. अगदी गुडघ्याच्या वर पाणी होतं. काठी टेकत टेकत आम्ही जिथं जिथं पगमार्क दिसले आम्हाला काठानी त्या पगमार्कचा मागोवा घेत असं सगळं ते केलं. त्याच्यानंतर मग आम्हाला त्या सगळ्या जबरदस्त ट्रेकिंग नंतर लक्षात आलं की हा बिबट नेमका कुठून जास्त त्याचं येणं जाणं आहे. मग तिथे आम्ही पिंजरा लावायला सांगितलं. आधी कुत्रा टाकला होता पिंजऱ्यात. पण गंमत अशी झाली की तसं बिबट्याला कुत्रा खूप आवडतो. पण हा बिबट याची चॉईस कदाचित वेगळी असेल की तो फिरकायचाच नाही त्या पिंजऱ्याकडे. आणि कुत्रा पण हैराण आणि आम्ही पण हैराण. ते कुत्रं बिचारं इतकं केविलवाणं झालं होतं आणि त्यांनी पिंजऱ्याला घासून घासून त्याच्या डुंगणाला पुढे बिडाले होते. तर आम्हाला शेवटी त्याची दया आली. म्हटलं याला रिलीज करूया. मग आम्ही त्याला सोडलं. साधारणतः अशा रेस्क्यू मध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की जो सावज म्हणून आपण पिंजऱ्यात जो प्राणी ठेवतो तो ओरडणारा पण पाहिजे. ते सतत ओरडत राहिला तर त्याला शिकार करायला येणारा जो काही वाघ असेल बिबट असेल तो लवकर येईल. तर हे काही अनुभवातून नंतर शिकता येतं. मग आम्ही त्यात एक बकरी ठेवली आणि बरोबर तो 7 ऑगस्ट 2006 ला सकाळी तो बिबट त्या पिंजऱ्यात अडकतो. आणि त्या दिवशी चंद्रपुरात मुसळधार पाऊस होता. प्रचंड महापूर आला होता. मी तेव्हा एक स्थानिक वृत्तवाहिनी आहे सर्च टीव्ही तिथे काम करत होतो. त्यावेळेस माझे जे वरिष्ठ होते आशिष अंबाडे आता G24 तासला आहे हा शो. ते मी काय केलं की त्या दिवशी ऑफिसला न जाता पूर्ण वेळ त्या बिबट्याच्या मागे होतो. त्याला रिलीज करतपर्यंत सगळं सोपस्कार पार पाडले. त्यावेळेस खरं तर सगळं आमचं चंद्रपूर असं बुडायला लागलं होतं.
आणि एक पत्रकार म्हणून खरं तर माझं काम होतं की मी रिपोर्टिंग करायला हवी होती, पण त्यावेळेस माझ्यातल्या पत्रकारावर निसर्ग अभ्यासक किंवा निसर्गप्रेमी नेहमी हावी राहिला आहे. त्यामुळे मी ते सगळं सोडून इकडे गेलो. त्याबद्दल भरपूर शिव्या पण खाल्ल्या मी नंतर. पण ती इतकी मजा होती. आणि त्यात एक आणखी शिकायला मिळालं की जेव्हा असं प्राण्यांचं तुम्ही जे म्हणालात की डिफेन्स मेकॅनिझम वापरतात, तर बिबटच्या बाबतीत काय होतं की त्याला एस्केप खूप फास्ट करायचं असतं. म्हणजे त्याला निसर्गाने तसं घडवलंच आहे की त्याला छोटासा कवळसा दिसला तरी तो जमतो. त्यामुळे साधारणतः जेव्हा तुम्ही बिबट किंवा इव्हन वाघ कुठलाही प्राणी पकडता तेव्हा तो पिंजरा पूर्णपणे झाकून घेणं खूप महत्वाचं आहे लागली. कारण आम्ही पाहिलं की रात्रभरात त्या बिबट्याने बाहेर निघायच्या प्रयत्नात आपलं डोकं पडून घेतलं होतं. खूप पडली होती त्याला डोक्यावर. मग आम्ही गेलो म्हणजे आम्हाला तोपर्यंत माहिती नव्हतं. जसं माहिती झालं आम्ही गेलो, आम्ही लगेच म्हटलं कर्मचाऱ्यांना की तुम्ही आधी त्याला झाकून घ्या. आणि त्याला पूर्ण झाकलं. कुठेही एक सूर्याचा किरण जरी, एक कवळसा जरी त्याला दिसला की तो बाहेर निघायचा प्रयत्न करतो. त्यामुळे पूर्ण झाकून मग त्याला घेऊन जायचं होतं. पण त्याला गाडीत टाकलं तेव्हा पण गंमत अशी झाली की लोक बघायला, म्हणजे एरवी लोक खूप घाबरतात जेव्हा वाघ बिबट मोकळे असतात. पण जेव्हा त्यांना पकडलं जातं तेव्हा लोकांचा उत्साह अजिबात आवरत नाही. ते म्हणतात की आमचा वाघ आहे, आमचा बिबट आहे, आमच्या एरियात तुम्ही पकडला. आम्ही आणि अक्षरशः आमच्या गाडीच्या पुढं त्यांनी चक्का जाम आंदोलन केलं होतं त्या तिथल्या लोकांनी, कॉलनीच्या, की आम्हाला दाखवा, त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला गाडी जाऊच देणार नाही. मग शेवटी वैतागून म्हटलं की चला आता एकदा. मग आम्ही पूर्ण ते त्यातलं मॅट ज्या झाकून ठेवलं होतं ते काढलं, त्यांना बिबट दाखवला, 2 मिनिट दर्शन दिलं, पुन्हा झाकलं आणि गेलो. आणि रेस्क्यू मध्ये ही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, म्हणजे ते सापाचं असो, कुठलाही प्राणी पक्षी पकडताना तुम्ही जेवढे पकडताना सावध असता, साधारणतः आपली सवय असते की पकडताना आपण सावध असतो, इव्हन साप पण. आणि सोडताना आपण फार सावध नसतो, पण सोडताना पण सावध असणं खूप महत्वाचं आहे. मग आम्ही त्याला ताडोबाकडे सोडलं होतं. त्यावेळेस पण एक गंमत झाली होती की तो इतका घाबरला होता बिबट. मी पिंजऱ्याच्या वरती होतो. एक आमचा विनोद जांभुळे म्हणून मित्र आहे, आता तो RFO आहे. त्याला आम्ही पुढच्या झाडावर कॅमेरा घेऊन बसवलं होतं. ते जेव्हा बिबट निघेल बाहेर तर त्याचं शूट करायला, कारण की न्यूज चॅनलला होतो, मला पण बातमी हवी होती. तर ते पण, तर मी होतो पिंजऱ्याच्या वर, ज्या पिंजऱ्यात बिबट ठेवलेला होता त्याच्यावर मी उभा होतो. आणि पुढून ते दार उघडलं जाणार होतं वरून आणि तो बिबट निघणार होता. तर सगळी तजवीज झाली होती. आता तो सोडायचा, दार उघडलं, पण तो बिबट काही निघायला तयारच नव्हता. तो इतका घाबरून गेला होता, त्याला असं वाटायचं बाहेर निघाल्यावर आपल्याला मारतात की काय, असं काहीतरी असेल. तर तो हटायला. मग शेवटी काय झालं की त्या गाडीवर मला एक अशी पट्टी मिळाली लाकडाची. ती मी मागून त्याला टोचली शेवटी पिंजऱ्यातून. आणि मग ती त्यांनी धूम ठोकली. पण तो खरंच म्हणजे रिलीजचा जो क्षण असतो एखादा प्राणी किंवा पक्षी जेव्हा आपण सोडतो, तो क्षण खरा समाधानाचा असतो. त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. असे अनेक वाघ, बिबट असतील, साप असतील, अनेक पक्ष्यांची पण बरेच रेस्क्यू केली. त्यातला एक रेस्क्यू खरं तर ते अचानकच घडलं होतं. म्हणजे पूर्वी मला, म्हणजे आपले पण कसं म्हणजे या सगळ्या अनुभवातून आपली मतं पण बऱ्यापैकी बदलत जातात. पूर्वी मला वाटायचं की आपण पक्षी निरीक्षण शिबिरं वगैरे भरपूर घ्यायचो. मला कधी कधी वाटायचं पण की का आपण उगाच लोकांना घेऊन जातो जंगलात, कशाला घेऊन जायचं, आपण आपले फिरतो ना, बास आहे. तर एकदा मी ऍजबंड नावाचा एक भाग आहे, एक तलाव आहे चंद्रपूरकडे. म्हणजे त्या तलावाची गंमत अशी आहे की CTPS जे आहे, सुपर थर्मल पॉवर स्टेशन, म्हणजे चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र, तिथे वीज निर्मिती होताना जो कोळसा जाळला जातो, त्याची जी राख आहे ती मोठ्या पाईपलाईन मधून एका तलावात सोडली जाते. खूप मोठा, म्हणजे ते चंद्रपूर शहराच्या बाहेर, त्याला ऍजबंड असं नाव आहे. तर तिथे काय झालं आहे की सतत राख पडल्यामुळे त्या तलावाच्या पाण्याचा pH बदलला आहे. ते सलाईन वॉटर सारखं झालं, म्हणजे समुद्राचं जसं खारं पाणी असतं ना, तसं जवळपास तिथली जैवविविधता किंवा त्याचं सगळं स्ट्रक्चर तसं झालंय. त्यामुळे साधारणतः दरवर्षी किंवा अधूनमधून तिथे फ्लेमिंगो पक्षी जे आहेत ते उतरतात. कारण फ्लेमिंगो जे एक विशिष्ट प्रकारचं शैवाल अलगी खातात, ती अलगी तिथे उगवते. त्यामुळे आम्हाला माहिती होतं की तिथं फ्लेमिंगो असतात. म्हणून मग मी एक तिथल्या तलावावर पक्षी निरीक्षण शिबिर घेतलं होतं. आणि आम्ही जेव्हा गेलो
पक्षी निरीक्षणासाठी लोकांना आम्ही पक्षी दाखवत होतो. लहान मुलं होती, लेडीज होत्या, पुरुष पण होते. बरेच एक 20-25 लोकांचा ग्रुप होता. आणि ते पक्षी दाखवताना माझा मित्र शैलेश उतरे, त्याच्या लक्षात आलं, म्हणजे त्यांनी मला दाखवलं. तो म्हणाला की एक फ्लेमिंगो बघ, म्हणाला की तो उडत नाहीये, म्हणजे फार हलत नाहीये. म्हटलं हो, कारण बाकीचे बघ आम्ही जसं जवळ गेलो ते दूर जायला लागले, काही उडून पण गेले आणि हा उडत नव्हता. मग आम्ही आधी दुर्बिणीनं पाहिलं. मी म्हटलं की हा फसल्यासारखा दिसतो. मग आम्ही आणखी जवळ जेव्हा जायला गेलो तर तो उडायला लागला, पण काहीतरी अडकल्यासारखं, म्हणजे तो पुढे जात नव्हता. मग जेव्हा बारकाईनं बघितलं तेव्हा लक्षात आलं की तिथं मासेमारी करताना जे हुक्स वापरतात, हो. हा, ते त्याच्या पायात अडकलं होतं आणि त्यामुळे तो उडूच शकत नव्हता. मग तो सगळा भाग दलदलीचा आहे. ते तलाव म्हणजे मोठी दलदल आहे तिथे. तर कपडे घालून आतमध्ये जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे पॅन्ट काढून अंडरवेअरवरच जावं लागणार होतं. त्यामुळे मग आमच्यासोबत जे शिबिरार्थी होते सगळे, स्पेशली महिला वगैरे, त्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही तिकडे दूर जा, आम्हाला याला घ्यायचंय, वाचवायचं आहे. म्हणून मग आम्ही माझ्यासोबत आमचे सगळे मित्र होते. आशिष घुमे, मनोज भांडकर, संजय शेगावकर वगैरे बरेच जण होते मित्र त्यावेळेस. तर मग आम्ही अक्षरशः सगळं अंडरवेअर वरच त्यात दलदलीत उतरलो. त्याला सोडवून घेतलं, बाहेर आणलं. तेव्हा आधी सगळे म्हणत होते की आपण वन विभागाकडे देऊया, अंडर ऑब्झर्वेशन ठेवू. पण साधारणतः रेस्क्यू करताना मी ही एक गोष्ट पण लक्षात ठेवतो की कुठल्याही प्राण्याला अंडर ऑब्झर्वेशनची किती गरज आहे ते बघायला पाहिजे. खूपदा काय होतं की आपल्यालाच गरज असते, त्याला गरज नसते. कारण एकतर कुठलाही प्राणी असो, म्हणजे स्पेशली घुबड जर असेल, आऊल्स, किंवा असे जे पक्षी किंवा प्राणी ज्यांना माणसाचा हात लागलेला नाही, ते शॉकमध्ये खूप लवकर जातात. त्यामुळे शक्यतो तुम्हाला त्याला निसर्गमुक्त करायच्या वेळेस ते विचार करावे लागतात की त्याला खरंच अंडर ऑब्झर्वेशन ठेवावे. म्हणजे खूप घायाळ असेल, अगदीच त्याला ऑपरेशनचीच गरज असेल, किंवा तो खूप जीव जाऊ शकत असेल त्याचा, अशा वेळेस तुम्हाला उपचार करायचे असतील तर ठीक आहे. मग त्याला थोडं रिलॅक्स होऊ दिलं, कारण फक्त ते हुक काढून घेतलं होतं, बाकी कुठं लागलं नव्हतं त्याला. मग थोडं त्याला शांत केलं आणि सोडलं. म्हटलं सोडून बघूया, हा उडाला तर मग काही टेन्शन नाही, उगाच आपण घेऊन याला कैद करून ठेवण्यात काही अर्थ नाही. आणि मग थोडा रिलॅक्स झाला तो आणि लगेच त्याने झेप घेतली. झेप घेताना मला अजूनही आठवतं की कदाचित ते योगायोगानं घडलं असावं की ते म्हणजे जाणीवपूर्वक पक्ष्यांना काही इतकी बुद्धी नसते, पण त्यांनी एक आमच्या भोवताल अशी मस्तपैकी घिरटी घातली, एक फेरी मारली आमच्या भोवताल, म्हणजे धन्यवाद देऊन जातोय अशा प्रकारचं. म्हणजे सरळ उडत जाऊ शकला असता तो, पण तो असा थोडा पुढे गेला आणि एक गोल राऊंड मारला त्यांनी आमच्या भोवताल आणि मग उडाला तो. इतकं छान वाटलं ते. आणि तेव्हा हे कळलं की अशी शिबिरं पण व्हायला पाहिजे. म्हणजे आपण निसर्ग निरीक्षण शिबिरं असतील, पक्षी निरीक्षण शिबिर असतील, त्या दिवशी आम्ही गेलो नसतो तर कदाचित तो कुठल्या तरी शिकाऱ्याच्या तावडीत सापडला असता, त्याचं काय तंदुरी वगैरे झाली असती, असं काही होऊ शकलं असतं. तर असे बरेच खूप किस्से आहेत. हे ऐकताना असं वाटत होतं की तो फ्लेमिंगो बघतो आहोत आम्ही, त्याची ती गोल नाही, नजरेने फ्लेमिंगो अतिशय मारलेली ती सुंदर असतो. लाईट फ्लेमिंगो पण मध्ये, बघितली. फ्लेमिंगोचं पण थोडंसं सांगूनच देतो. फ्लेमिंगो मध्ये साधारणतः 2 प्रजाती असतात, एक ग्रेटर फ्लेमिंगो आणि दुसरा लेसर फ्लेमिंगो. हो, तर हा जो होता हा ग्रेटर फ्लेमिंगो, मोठा फ्लेमिंगो, मोठा. त्याला रोहित पण म्हणतात. अग्निपंख पण एक नाव आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं जे विंग्स ऑफ फायर पुस्तक आहे, अग्निपंख नावाने ते मराठीत आहे, तर ते त्याचा संदर्भ पण फ्लेमिंगोशी आहे. आणि फ्लेमिंगो असा पक्षी आहे जो फक्त कच्छचं जे रण आहे भारत पाकिस्तानच्या, तुम्ही कदाचित रेफ्युजी पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल, अभिषेक बच्चनला जे धावताना दाखवलंय कच्छच्या रणात, तिथं काही गवताचं पातं उभं नाही असं म्हणतात, तिथे हा पक्षी समूहानं घरटी करतो जमिनीवर. तर अतिशय सुंदर पक्षी असतो. तुम्हाला मुंबईला पण दिसतो, ठाण्याच्या खाडीत वगैरे दिसतो, गुजरातकडे भरपूर आहे. डहाणूला जे रेस्क्यू सेंटर आहे तिथे पण मला लेसर फ्लेमिंगो तिथे दिसला होता. तर बघण्यासारखा पक्षी असतो आणि आमच्याकडे फार कमी येतो, त्यामुळे त्याला वाचवता आलं याचं समाधान कायम राहील. असे बरेच आहेत. म्हणजे आऊल्सचे पण खूप किस्से सांगता येतील मला. म्हणजे बार्न आऊल, जे गव्हाणी घुबड आहे, किंवा काक्षी, ब्लॅक शोल्डर टाईट, असे पक्षी पण वाचवले.
ट्रॅकिंग पोल असेल, पोपटं असतील, असं खूप आहे. म्हणजे खरं तर रेस्क्यू ऑपरेशन वरच एक तासभर निघून जाऊ शकतो आपण. तुम्हाला वाटत असेल तर सांगू शकतो मी. नाही, मला मला आता सांगा, की तुम्ही जंगलात आतापर्यंत म्हणजे मी जे काही ऐकलं, तर बरोबर कुणीतरी होतं. पण तुम्ही एकटेच जंगलात फिरायला गेलाय, असं कधी झालंय का? आणि आपण सिनेमात बघतो, तसं झालंय का, की तुम्ही असे एका रानवाटेनी रमत-गमत जाताय आणि और शे राजा आहे एकदम असं म्हणजे जोक्स अपार्ट पण वाघच असं नाही, पण कुठलाही प्राणी असा अनपेक्षित समोर आलाय, असं कधी झालंय का? आणि तेव्हा तुम्ही आणि तो प्राणी दोघांची पण रिएक्शन कशी झाली म्हणजे? अं, ओर शेर आ जाय असं नाही घडलं, पण ओर शेरनी आ जाय असं घडलंय. क्या बात है! तर म्हणजे बरेच असे एन्काउंटर झाले वाघ आमने सामने. कारण जंगलात मी बऱ्यापैकी म्हणजे मी तसा थोडा मला गर्दीचा फोबिया आहे, त्यामुळे एरवी मी एकटंच फिरणं पसंत करतो. ते काही अगदी जीवाभावाचे मित्र असतात सोबत, कॅम्प्स वगैरे असले तर. नाहीतर एरवी जंगलात मी एकटा असतो. आणि 2004 मध्ये मी किशोर बेटे सरांचं जे सातपुडा फाउंडेशन संस्था आहे, त्या संस्थेसोबत मी ताडोबा मधल्या गावांच्या पुनर्वसनावर काम करत होतो. त्यावेळेस मला एकट्याला तिथून मोटरसायकलने फिरायची परवानगी होती अख्खा ताडोबा. आणि कोळसा नावाची एक रेंज आहे ताडोबामध्ये, बऱ्याच जणांना माहिती असेल. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे ताडोबा रेंजपेक्षा सुंदर जंगल कोळशाचं आहे खरं तर माझ्या मते. आणि तिथलं जे रेस्ट हाऊस आहे ते गावापासून साधारणतः अर्धा किलोमीटर मध्ये आहे आत. तर तिथे मी राहायचो. आणि तिथून मग माझ्याकडे जे काम होतं ते कोळसा आणि बोटेझरी ही 2 गावं आहेत. त्यातलं बोटेझरी आता पूर्ण पुनर्वसित झालेलं आहे गाव. आणि कोळसा मला वाटतं अर्धा गाव पुनर्वसन झालं. तर मला या दोन्ही गावांचं डाटा कलेक्ट करायचा होता. माहिती गोळा करायला मला रोज जावं लागायचं. ते कोळशावरून बोटेझरी. तर म्हणजे कुणी गेलं असेल तर त्यांना माहिती असेल की कोळशावरून जाताना म्हणजे देऊळगाव नवरगाव चौकीकडे जाणारा एक सरळ रस्ता आहे. त्या रोडने म्हणजे कोळशापासून असं पुढे गेलं की काही अंतरावर मग एक हे होतं म्हणजे फाटा फुटतो. एक राईट साईडला बोटेझरीला जाणारा रस्ता आहे आणि एक फुलझरीला जाणारा रस्ता आहे. तर त्या बोटेझरीला जाणाऱ्या रस्त्यावरून मग त्या गावाला जायचो. तिथे बसून मग त्या गावातल्या लोकांचं सगळं फॉर्म वगैरे भरायचो. तिथे शंकर पाटील नावाचे हे होते तिथे पाटीलच होते ते त्या गावातले प्रमुख. खूप छान गायचे, कविता करायचे. त्यांच्या घरी जेवण असायचं कारण तिथे हॉटेल वगैरे काही नाही, त्यामुळे त्यांच्याकडेच जेवायचो मी तेव्हा. तर ते सगळं करून निघायचं. असा रोजचा माझा शेड्यूल जे होतं त्यावेळेस ते असं होतं. आणि मला वाटतं डिसेंबरचेच दिवस होते हिवाळ्यातले. आणि एका सकाळी मी नेहमी सारखं म्हणजे सवय खूप झाली होती मला जंगलात एकटाच फिरायचो. असे गव्याचे कळप चरत असायचे. मी आपला बाईक अक्षरशः बाजूला ठेवून उभा राहून ते कळपाचं निरीक्षण करायचो. माझ्या बाईकच्या पुढे रानकुत्रे असे बाईकच्या पुढे धावायचे, मध्ये झुडपात जायचे, बाहेर यायचे, असं सगळं गमती जमती असायच्या. आणि फार काही असं भीती कधी मला जंगलात फार वाटली नाही एकटा असताना. पण काय झालं एकदा असाच सकाळी निघालो. मला वाटतं 7-8 ची वेळ असेल. जस्ट सूर्य असं छान पिवळं धम्मक ऊन पडलं होतं. आणि मी कोळशावरून त्या बोटेझरीकडे जायला म्हणून सरळ निघालो. थोड्या अंतरावर गेल्यावर मला आधी वाटलं की समोर रस्त्यावर ओंडके ठेवले आहेत, लाकडाचे ओंड. मी विचार करत होतो, म्हटलं इतक्या रस्त्यावर कुणी कशाला ओंडके ठेवावे. मग थोडं जवळ गेल्यावर मग लक्षात आलं की तिथे ऍक्च्युली 4 पिल्लवाली वाघीण अशी आडवी पसरून बसली होती. आडवीच होती रस्त्यावर अक्षरशः. आणि मी साधारणतः 50-70 फुटापर्यंत पोहोचलो होतो त्यावेळेस. तर बाईकवरच होतो मी. आणि जसं माझ्या लक्षात आलं की ही वाघीण आहे, मी तिथेच गाडी थांबवली. गाडी बंद नाही केली. आणि जंगलात फिरायची सवय असल्यामुळे एकदम लगेच घाबरायला होत नाही. पण घाबरतो माणूस. म्हणजे कुणी असं म्हणत असेल, किती मोठा वाईल्ड लाईफर असेल, तो म्हणेल की मी वाघाला 10 फुटावर 20 फुटावर पाहिलाय. तर मी पण नाही पाहिलं. वाघाला तुम्ही 20 फुटावर नाही बघू शकत, कारण मग तो बघायला म्हणजे बघेल तर तो सांगायला काही जिवंत राहणार त्याच्यात.
त्यामुळे मला वाटतं एक 50-70 फुटाचं अंतर असावं ते. आणि मी गाडी थांबवली. माझ्याकडे एक छोटी बाईन आहे, अजूनही आहे. एक छोटी कॉम्पॅक्ट दुर्बीण आहे माझ्याकडे ऑलिम्पस कंपनी. ती मी पक्षी निरीक्षणासाठीच वापरतो नेहमी. तर ती माझ्या कमरेला त्याचं पाऊच असं जोडलेलं असायचं. तर मी तेवढ्या ह्याच्यात म्हणजे आगाऊपणा खूपच होता तारुण्याचे सगळे दिवस असल्यामुळे. तर मी ती दुर्बीण काढली, गाडी स्टार्टच ठेवली आणि दुर्बिणीतून पाहिलं. जशी दुर्बीण लावली, ती वाघीण बऱ्यापैकी साधी होती बिचारी. तिच्या लक्षात आलं, काय झालं माहिती नाही, ती उठली आणि डावीकडच्या जंगलात म्हणजे रस्ता क्रॉस करून गेली. तिच्या मागे मग 2 पिल्लं गेले. तोपर्यंत मला अजिबात काही फार वाटलं नाही. मी आपल्या छानपैकी दुर्बिणीतून बघत होतो. वाघीण गेलेली आहे तिच्या मागे. आता उरली होती 2 पिल्लं. तर त्याच्यातलं एक म्हणजे वाघाचं जे छावे असतात, बच्चू ते प्रचंड क्युरियस असतात. ते त्यांना सगळ्या गोष्टीचं कुतूहल असतं. जसं माणसाचं पिल्लू असतं ना, ते कुठे जाईल, काही तोंडात घालेल वगैरे. ते तसं असतं वाघांच्या पिल्लांच्या बाबतीत. तर मला भीती कधी वाटली, ते 2 जे उरलेले होते त्यातलं एक आगाऊ पिल्लू होतं आणि ते 2-4 पावलं असं पुढे आलं. तेव्हा दरदरून घामच फुटला. म्हटलं आता काही खरं नाही. पण माहिती नाही त्याला खरं तर काय होतं, की आपण वाघ म्हणजे आपण नेहमी माणूस म्हणून वाघाकडे बघतो. पण आपण वाघ म्हणून माणसाकडे कधी बघत नाही. तर आपण तसं बघितलं तर काय होईल, की वाघ आपल्याला आपल्या आपण ज्याच्यावर बसलो म्हणजे ते बाईक जर असेल त्याच्यापासून सेपरेट नाही बघू शकत. त्यांना आपण बाईक बरोबर. सकटच एक प्राणी आहोत असं वाटतं. आता बाईकवर बसलेला माणूस बऱ्यापैकी मोठा दिसतो बाईक सकट असेल तर. जर मी पायी असतो तर कदाचित मग थोडा किरकोळ दिसलो असतो. तेव्हा किरकोळच होतो. तर तो 2-4 पावलं आला, तेव्हा मला वाटलं, की आपण गाडी टर्न करायला. एक विचार आला होता, की आपण लगेच गाडी टर्न करून धूम ठोकायला हवी. पण आम्हाला वाईल्ड लाईफला नेहमी एक शिकवलं जातं. एक गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवतो, की वाघ जर पुढे आला, तर अजिबात मूव्हमेंट करायची नाही. मी माझ्या अनेक कार्यक्रमात सांगतो, की वाघाच्या उत्क्रांतीच्या काळात वाघाच्या डोळ्याची रचना अशी झाली आहे, की त्याला हलणाऱ्या वस्तू लवकर दिसतात आणि त्याचं जे नैसर्गिक म्हणजे नॅचरल इन्स्टिंक्ट म्हणून नैसर्गिक प्रवृत्ती अशी आहे, की तो हलणाऱ्या वस्तूंचा पाठलाग करतो. म्हणजे त्याची ती नैसर्गिक प्रवृत्तीच असते. त्याची इच्छा नसेल तरी तो पाठलाग करतो. त्यामुळे कधीही अशा परिस्थितीत फ्रीज होणं हेच सगळ्यात महत्वाचं असतं. त्यामुळे ते पाळलं मी. त्यावेळेस खूप विचार आला होता, की आपण गाडी टर्न करावी, पण नाही केली. तिथेच थांबलो. त्या पिल्लाला पण काहीतरी हा विचित्र प्राणी आहे असं वाटलं आणि ते पिल्लू आईच्या दिशेने राईट साईडला जंगलात गेला आणि चौथं तर इतकं घाबरट होतं, ते सगळ्यात लहान असेल कदाचित, ते असंच पळून गेलं. तर त्याच्यानंतर एक मोठा आगाऊपणा मी केला. खरं तर तो करायला नको होता, की मी त्याच्यानंतर मी थोडा वेळ थांबून मग गाडी हळूच टर्न करून परतायला हवं होतं. पण मी म्हणजे मुजोऱ्या खूप होत्या तेव्हा मस्तीखोर म्हणा काही, की मी सरळ लगेच त्या रोडनी सरळ गेलो. तर खरं तर त्या वाघिणीचा मोठेपणा मानायला हवा, कारण पिल्लेवाली वाघीण असेल तर खूप अग्रेसिव्ह असते आणि त्या वेळेस तिने जर झडप घातली असती माझ्यावर तर तिला दोष देता येण्यासारखं नव्हतं. मी तिला कधीच दोष दिला नसता, कारण ते जर तिची पिल्लं आहेत आणि तिथून मी चाललोय तर तो तिचा अधिकार आहे. आपल्या पिल्लाच्या रक्षणासाठी ती तिने आक्रमण करणं हा तिचा अधिकार आहे. त्यात माझीच चूक होती, पण मी ती चूक केली होती, की मी त्या रोडनी सरळ गेलो. पण निसर्गाची कृपा म्हणा की त्या वाघिणीचा चांगुलपणा म्हणा, की मला काही झालं नाही. सरळ निघून गेलो. पण तो प्रसंग जबरदस्त. म्हणजे वाघ मी अनेक पाहिले आहेत. म्हणजे वाघ मी अक्षरशः एक हेलिकॉप्टर किंवा विमान सोडलं तर मग मी बसमधून, जीपमधून, जिप्सीमधून, सायकलनी, मोटरसायकल, पायी सगळ्या पद्धतीनं वाघ पाहिला. पण हे जे काही काही प्रसंग घडले आहेत वाघाच्या बाबतीत, ते ही एक वाघीण म्हणजे हा वाघिणीचा प्रसंग खतरनाक होता. आणखी एक प्रसंग होता ज्यात चुकून वाघिणीच्या पुढ्यातच जवळपास गेलो होतो. मी त्याच्यावर एक लेख पण लिहिला होता, माझा मून वॉक म्हणून. मायकल जॅक्सनचा सगळ्यांना माहिती आहे डान्स. तर मायकल जॅक्सन जेव्हा तो आपले दोन्ही पाय मागे घेत येतो ना, मागे त्याचा एक डान्स स्टेप आहे, त्याला मून वॉक. मून वॉक. हा, मून वॉक. तर ते तसं करावं लागलं होतं एकदा मला मला आणि माझ्या मित्रांना वाचवायला. जुनोनीच्या जंगलातच आम्ही एकदा गेलेलो. तेव्हा म्हणजे मला माहिती नाही, त्यावेळेस मी गडचिरोली आलो होतो. गडचिरोलीवरून चंद्रपूरला गेल्यावर माझ्या मित्रांनी तर सांगितलं, की माईक माईक थोडा ऍडजस्ट कर. हॅलो, आवाज. हा, हा, आज येतो. हा, हा, तर माझ्या मित्रांनी सांगितलं होतं
की जुनोनाच्या जंगलात सध्या एक वाघीण दिसते किल्लेवाली. म्हटलं की चला आपण बघूया, ती वाघीण बघायला जाऊ. मग आम्ही 3-4 मित्र नेहमीचे जे रानात फिरणारे माझे मित्र होते, त्याच्यात देवीदास भांडतकर, आशिष घुमे, आमचं पिंटू म्हणून असे 4-5 जवळचे मित्र होते. त्यांना सोबत घेतलं. एक उमेश पण होता, उमेश भांडतकर म्हणून. आणि जाताना काय झालं की आणखी त्यांचे म्हणजे माझ्या मित्रांचे 2-3 मित्र भेटले आम्हाला रस्त्यात. तर यांनी त्यांना सांगितलं की आम्ही वाघ बघायला चाललो, वाघीण बघायला. ते म्हणाले की आम्ही पण येतो. मग ते सगळं म्हटलं आता इच्छाच आहे तर चला. तसं आम्ही साधारणतः जर वाघाचा माग काढायचा असेल किंवा अशा सायटिंगला अनुभवी लोकच प्रिफर करतो. म्हणजे असं सहसा, कारण ते कसं ते अभ्यासाच्या दृष्टीनं फिरणं असतं. म्हणजे फक्त वाघ बघायचा आहे हे नसतं. आणि रिस्क पण असते अशा याच्यात खूपदा. त्यामुळे त्यांना सांगितलं होतं की तुमच्या रिस्कवर येत असाल तर ठीक आहे. मग आम्ही गेलो आणि एक जुनोण्याच्या पुढे एक आशेगाव म्हणून गाव आहे, आशेगाव गेली. त्या रोडवर डाव्या हातावर एक नाला आहे आतमध्ये जंगलात. त्या नाल्यात कुठंतरी ती बसते एवढीच माहिती होती आमच्याकडे. तर आम्ही ठरवलं की त्या नाल्यातून चालत जायचं. दुपारचीच वेळ होती आणि आम्ही चालत गेलो. पण कुठंच काही म्हणजे आम्हाला पगमार्क्स पण दिसत नव्हते. टायगरची जी विष्ठा असते असं काहीच नाही. हे आहे की नाही वाघ असं वाटत होतं आणि आम्ही आताच जात होतो. तर त्यावेळेस आम्हाला जे रस्त्यात भेटले होते ते त्यांची मग टरकायला लागली. ते म्हणाले की आम्ही काही पुढे येत नाही, हे जरा आपण खूपच आत चाललो. मग आम्ही त्यांना म्हटलं की एक काम करा, तुम्ही रोडवर आमची वाट बघा, आम्ही पुढे जाऊन बघतो की नक्की वाघीण आहे की नाही. मग आम्ही जाताना काय झालं की नाल्याच्या काठानी जात होतो. तर नाल्याच्या उजव्या बाजूने जाताना वरती एक असं झाड पडलेलं होतं. उन्मळून पडलं असेल ते वादळात वगैरे. तर ते असं नाल्याला आडवं होतं. आणि तिथून जाताना म्हणजे आम्ही वरती होतो आणि ते झाड असं खाली. मला असं त्या ओंडक्याच जे झाडाचा तो ओंडका होता त्याच्या खाली असं पांढरं आणि काळं असं स्ट्रक्चर दिसलं काहीतरी. आणि आता ती थोडी सरावानी नजर तयार होते. आणि जसं विदिन सेकंड माझ्या लक्षात आलं की टायगर आहे इथे, वाघ आहे. आणि मी माझ्या एका बाजूला तो आशिष होता, दुसऱ्या बाजूला देवीदास. मी दोघांचे हात असे घच्चकन पकडले, आधीच घट्ट हात पकडले. काही बोललो नाही, कारण आवाज करण्यासारखंच नव्हतं. कारण आम्ही वर होतो, खाली वाघीण पिल्लांसोबत झोपलेली होती. हा. आणि मध्ये फक्त ते लाकूड होतं. म्हणजे ती झोपून असेल, तिला आम्ही दिसत नव्हतो. आणि आम्ही वर असल्यामुळे वास, तिला स्मेल नाही आला. आम्ही जर खाली असतो तर कदाचित वारा आमच्याकडून तिकडे असता तर ती स्मेलमुळे पण अलर्ट झाली असती. तर त्यावेळेस आणि त्यांना फक्त मी नजरेनं इशारा केला. आणि ते खूप आधीपासून म्हणजे आम्ही सगळे पट्टीचे रानवेडे असल्यामुळे त्यांनी पण ओळखलं की इथे वाघीण आहे. आणि मग आम्ही काही नाही, आम्ही म्हणजे आधीपासून आमचं जंगलात फिरणं कोऑर्डिनेशन चांगलं असल्यामुळे आम्ही काय केलं, त्यावेळेस जर दुसरी व्यक्ती असती किंवा ज्यांना अनुभव नाही ते असते तर अक्षरशः घाबरून पळाले असते किंवा टर्न केलं असतं. आम्ही असं काहीही केलं नाही. आम्ही जसे आहोत तसंच, मायकल जॅक्सन जसं ते मूनवॉक करतो ना, मागे मागे एक एक पाय जातो, म्हणजे तोंड पुढत, चेहरा पुढत, अजिबात न वळता आम्ही हळूहळू हळूहळू पाचोळ्याचा कमीत कमी आवाज करत मागे आलो. साधारणतः 50 फूट वगैरे आलो तेव्हा जरा जीवात जीव आला. आणि थोड्याच वेळात ती वाघीण उठली. आणि पण ही वाघीण बऱ्यापैकी समंजस होती, म्हणजे माझ्या वाट्याला बऱ्यापैकी समंजस वाघीण झालं. तर ती आमच्या दिशेने न येता ती उलट दिशेने गेली पुढच्या वळणावर. पण तिची पिल्लं होती, 2 पिल्लं, ती ओंडक्यावरून उभी राहून आमच्याकडे बघत होती. पण आम्ही बऱ्यापैकी सेफ अंतरावर आलो होतो. आणि आम्ही होतो पण संख्येनं 3-4 जण असल्यामुळे त्यावेळेस मी एकटा नव्हतो, म्हणून घाबरण्यासारखं फार नव्हतं. तर मग आम्ही पण छान त्यांना बघण्याचा आनंद घेतला. मग फार काही पाठलाग नाही केला त्या वाघिणीचा. पण ते एक होतं की कोणत्याही क्षणी काहीही घडू शकलं असतं. म्हणजे इतक्या जवळ मला वाटतं तो वाघाजवळ जाण्याचा हा एक प्रसंग होता ज्याच्यात मला नाईलाजानं मून वॉक करावा लागला होता. म्हणजे रिव्हर्स गिअर असणं रिव्हर्स चांगलंच गिअर असतं केव्हाही. अक्षर. पण तेच हे सवयीनं येतं. म्हणजे तुम्ही जर सतत जंगलात फिरत असाल, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या सगळ्या गोष्टी असतील तर त्यावेळेस प्रसंगावधान राखून
तुम्ही करू शकता. म्हणजे त्याच्यासाठीच तुमचं वाचन असेल, पूर्वीच्या लोकांचे अनुभव, तुमचा अभ्यास या सगळ्याचा याच्यात खूप उपयोग होतो. म्हणजे हे ऐकतानाच आमचा ठोका चुकलाय खरं सांगते. तुम्ही मगाशी उत्क्रांती होताना वाघाच्या डोळ्याविषयी बोललात. हो. तर मला आणखीन एक त्या संदर्भातच मला एक प्रश्न विचारायचा आहे, की उत्क्रांती ही फक्त वाघाचीच नाही झाली, वाघाबरोबर सगळ्यांचीच होत होती. म्हणजे जीवसृष्टीची उत्क्रांती होत होती. आणि त्या दरम्यान निसर्गाने प्रत्येक जीवाला काहीतरी नियम ठरवून दिलेले आहेत, की अमुक एकेनी म्हणजे आखून दिलेले आहेत आणि प्रत्येक जीव अर्थात माणूस सोडून त्या नियमांचं पालन करतो, त्याप्रमाणे वागतो. तर त्यानुसार त्या नियमांनुसार काही काही परस्परावलंबन आहेत किंवा त्यांचं सहजीवन निश्चित केलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि हे सहजीवन माणसांना पण लागू होतंय का? आणि माणसं कशी वागतायत म्हणजे त्यानुसार? खरंच म्हणजे एकूणच निसर्गात हे जे सहजीवन ज्याला को रिलेशन म्हणतात ते अतिशय महत्वाचा घटक आहे हा. खरं तर आपण शाळेत पुस्तकातून अन्न साखळी सगळी शिकत आलो आहे की सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत प्रत्येक घटक. त्यामुळे एक बटरफ्लाय थेरी आहे, कदाचित माहिती असेल की फुलपाखराने जगातल्या कुठल्या तरी एका टोकात पंख हलवले तर जगातल्या दुसऱ्या टोकात भूकंप येतो असं म्हणतात. म्हणजे सगळं काही एकमेकाशी रिलेट आहे. आता एका सायंटिस्टनी ही थेअरी मांडली होती, त्याला बटरफ्लाय इफेक्ट असं म्हणतात. तर अनेक अर्थांनी असं होतं. म्हणजे जंगलात फिरताना साधारणतः सहजीवनाची काही सुंदर उदाहरणं जी दिसतात ती त्यातलं माकड आणि चितळ यांचं. म्हणजे तुम्ही जंगलात फिरताना बघाल की माकडं वरती झाडावर असतात. ती माकडांची सवय माहिती की आधा खाओ आधा फेको असं असतं त्यांचं. तर ते जे काही खातात ते अर्धाधिक खालीच टाकतात. ते चितळं खातात जिथं त्यांचं पोचू शकत नाही चितळं वरती, त्यामुळे. आणि मग दुसरं एक होतं की जर वाघ असेल, बिबट असेल, असे शिकारी कुठलेही प्राणी असतील, माकड हे झाडाच्या टोकावर असल्यामुळे, वरती असल्यामुळे त्याला दूरपर्यंत दिसतं. त्यामुळे त्याला जर असा काही धोका जाणवला की ते लगेच कॉल देतं. अलार्म कॉल ज्याला म्हणतात. तर ते साधारणतः खॉक खॉकॉर खॉक खॉक खॉकॉर खॉक असा या पॅटर्न मध्ये साधारणतः हा आवाज असतो जेव्हा वाघ दिसतो. तर हे काही हे आहेत याचे ओळखायचे. तर असे अलार्म कॉल आले की चितळ पण अलर्ट होतात. तर आता काय होतं की याच्यात चितळांचा फायदा बरोबर आहे. बरोबर. पण मग माकडांचा फायदा काय? तर चितळांची घ्राणेंद्रिय जी असतात त्यांची वास घेण्याची क्षमता चांगली असते आणि जमिनीवरून दूरपर्यंत चितळाला दिसत असतं. त्यामुळे जमिनीवरून जर त्याला वाघाचा वास आला, बिबट्याचा वास आला किंवा त्याला दिसला की ते कॉल देतं. त्यामुळे माकड अलर्ट होतात. तर हे असं एकमेक परस्परावलंबन म्हणा, सहजीवन म्हणा, हे असं असतं. अगदी पक्ष्यांच्या बाबतीत पण ना एक गमतीशीर आहे की कोतवाल नावाचा पक्षी तुम्हाला माहिती असेल कदाचित, ब्लॅक ड्रोंगो रोंगो. म्हणतात. ड्रोंगोच्या अनेक प्रजाती आहेत. त्यात कॉमनली आपल्याकडे आढळणारा जो आहे तो ब्लॅक ड्रोंगो, काळ्या रंगाचा असतो. अतिशय शूर पक्षी असतो हा. तर तुम्ही बघाल जंगलात साधारणतः पावसाळ्यात जेव्हा विणीचा हंगाम सुरू होतो तेव्हा या पक्षाचं घरटं जिथं असतं ना त्या झाडावरच बुलबुल असेल, मग सातभाई असतील, आपलं व्हाईट आहे म्हणजे चष्मेवाला असेल, सुबक असेल, आयोरा, असे अनेक पक्षी आहेत. स्कारलेट मिनिवेट, स्मॉल मिनिवेट असेल, असे बरेच पक्षी आहेत छोटे छोटे. हे पक्षी कोतवाल ज्या झाडावर घरटं बांधतो त्याच झाडावर किंवा त्याच्या आजूबाजूला घरटं बांधतात. त्याचं कारण काय असतं की कोतवाल अतिशय अग्रेसिव्ह पक्षी आहे, अतिशय खूपच आक्रमक. म्हणजे त्याच्या घरट्याचं निरीक्षण करताना आम्ही हेल्मेटच वापरतो. म्हणजे माणसावर पण अटॅक करतो. तुम्ही 6 फुटाचा माणूस असेल तरी त्याला फरक नाही पडत. आणि तो अक्षरशः गरुड, पक्ष्यांचा राजा आपण म्हणतो, घार किंवा गरुडाला पण तो पिटाळून लावतो. इतका जबरदस्त असतो. म्हणजे उडण्याची पण लकब म्हणा, क्षमता खूप चांगली असते. तर त्याचं निरीक्षण करताना हेल्मेट वापरायचं असतं, ही पण एक गोष्ट आहे. म्हणजे ते आम्ही अनुभवातून शिकलो. तर काय होतं की जेव्हा कुठला म्हणजे भारद्वाज असेल, भारद्वाज पक्षी पण पक्ष्यांची अंडी किंवा पिल्लं खातो. किंवा मग दुसरे शिकारी पक्षी, शिकरा असतील, बाकी शिकारी पक्षी असतील, हे जेव्हा जर घरट्याजवळ यायचा प्रयत्न केला की हा कोतवाल आहे तो त्यांना हुसकून लावतो तिथून. त्यामुळे बाकीचे जे पक्षी आहेत म्हणजे बुलबुल असेल, वटवट्या असेल, कुठलेही पक्षी जे त्याचा सामना नाही करू शकत शिकारी पक्ष्यांचा,
त्यांच्या घरट्यांचं आणि पिल्लांचं आपसुकच रक्षण होतं. बरोबर. बरोबर आहे. आता हा झाला या पक्ष्यांचा फायदा. हम्म. आता कोतवालाचा काय फायदा? आता त्याला कोतवाल का म्हणतात हे सांगतो की हा कोतवाल काय करतो, हा बसून असतो एका ठिकाणी आणि बुलबुल असेल किंवा वटवट्या असेल यांनी अन्न शोधताना एखादी अळी त्यांनी पकडली, हा फक्त लक्ष ठेवून असतो. गाणं गात वगैरे तो वेगवेगळ्या पक्ष्यांचे, त्याला मिमिक्री आर्टिस्टच म्हणतात, अनेक पक्ष्यांचे तो हुबेहूब आवाज काढू शकतो. तर तो बसून असतो आणि बुलबुलने एखादी अळी पकडली की हा झडप घालून त्याच्या चोचीतून अळी हिसकावतो. म्हणजे कोतवाल जसं लाच घेतात, लाच घेण्याचे प्रकार किंवा वसुली म्हणा, तर हे तर म्हणून तो कोतवाल. तर असं म्हणजे दोघांचाही फायदा याच्यात. तर हे जे सहजीवन आहे, तर मलाही सुरुवातीला वाटायचं, आता कुलकर्णी सरांचे मी मत ऐकलं, कदाचित अनेकांची अशी मतं आहेत की माणूस हा उपरा आहे जंगलात, तो तसा आहे पण आपण जेव्हा उत्क्रांतीचा काळ म्हणतो, उत्क्रांतीच्या काळात काही प्रमाणात माणसाचं पण माणूस पण सहजीवनाचा एक भाग झालेला आहे. हा, हे सुरुवातीला माझं पण असंच मत होतं की माणसं सगळी जंगलातून काढूनच टाकायला पाहिजे. पण जेव्हा मी आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करायला लागलो, जंगलामध्ये फिरायला लागलो, गावांमध्ये राहायला लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, म्हणजे इतकं सोपं नाही आहे की आपण माणसं सगळी जंगलातून काढून टाकायची म्हणजे जंगल वाचेल, असं पण नसतं. जर निसर्गाचे किंवा जंगलाचे नियम पाळून सहजीवन म्हणून जर माणूस राहत असेल अतिक्रमण करतोय तर तर त्याला तसं राहता येतं. म्हणजे जसं आदिवासी राहतात, तर ते निसर्गाप्रती कृतज्ञ राहून किंवा त्याचा एक भाग म्हणून ते व्यापारी वृत्तीनं राहत नाही. जेव्हा आपण म्हणजे कसं असतं, निसर्गाला वापर मान्य आहे, त्याला व्यापार मान्य नाही. म्हणजे एक झाड आहे, त्याचे तुम्ही जाताना तुम्हाला एक वृक्ष दिसला, त्याचे काही फळं तुम्ही खाल्ले, छान, निसर्ग तुम्हाला काही म्हणणार नाही. तुम्हाला वाटलं तुमच्या घरच्यांसाठी 4 कवट असेल, बेल असेल, कुठले फळं असतील, तुम्हाला 4 फळं घेऊन जायचे आहेत तुमच्या परिवारासाठी, त्याच्यासाठी निसर्ग ओके आहे, ठीक आहे. पण उद्या तुम्ही म्हणाल की ही सारीच फळं नेऊन मी बाजारात दुकान मांडतो, मग तिथं तो संघर्ष उद्भवेल. तिथं तुम्ही सहजीवनाचा नियम मोडत आहात. तुम्हाला सहकारी म्हणून किंवा सहजीवनाचा एक भाग म्हणून जंगलात किंवा निसर्गात राहता येईल. पण जर तुम्हाला हा हव्यास जो आहे, ही संग्रह वृत्ती आहे किंवा तुमच्यातली जी व्यापारी वृत्ती आहे, ही लालसा जर बाजूला ठेवून तुम्ही राहू शकत असाल, तर ही त्यात अट आहे. तर तुम्ही, आणि आदिवासी त्या पद्धतीनं वर्षानुवर्ष राहत आले आहे. त्यामुळे खरं तर आदिवासींचं पुनर्वसन किंवा त्यांचं जे पुनर्वसनाचे प्रश्न आहेत, हा आणखी एक मोठा विषय आहे. तुम्ही जर पी साईनाथ यांचं एव्हरीवन लाईक अ गुड ड्रॉट हे पुस्तक जर वाचलं असेल, दुष्काळ आवडेल सर्वांना म्हणून, ते मराठीत पण आहे. त्यांनी सांगितलं आहे की आपल्या देशात वेगवेगळ्या विकास प्रकल्पाच्या किंवा अभयारण्याच्या नावाखाली जी ही रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन किंवा विस्थापना जी झालेली आहे, अजूनही अनेक नर्मदा बचाव असो, कितीतरी विस्थापनाचे लढे अजूनही सुरू आहेत. ही जी विस्थापन म्हणजे यात जे विस्थापित झाले ते जास्त करून बहुतांश होते ते आदिवासी आणि दलित. तर आतापर्यंत म्हणजे स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत ज्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकल्पांच्या किंवा विकासाच्या नावाखाली जी काही विस्थापना झाली दलित आदिवासींची, त्यांची संख्या ही ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येच्या बरोबर आहे, असं पी साईनाथ यांनी नमूद केलेलं आहे. तर त्यामुळे काय होतं की सरसकट कुठलीही गोष्ट राबवण्यापेक्षा त्याचं निसर्गाशी काय नातं आहे, म्हणजे आपण शहरी माणसं, नागर संस्कृती आणि आदिवासी संस्कृती यात खूप फरक आहे. तो फरक आपण समजून घ्यायला हवा. आदिवासी कसे जगतात, ते निसर्गाचा कसा मान ठेवतात, आणि त्यातून म्हणजे आपल्याला जर त्यांचं पुनर्वसन जरी करायचं असेल, तरी आधी ती संस्कृती, त्यांचं जगणं, त्यांचं सहजीवन, त्यांचं निसर्गाशी, पशुपक्ष्यांशी, झाडांशी असलेलं नातं, या सगळ्या गोष्टींचा रितसर अभ्यास करून ते समजून घेऊन नंतरच आपण त्याचे मिटिगेशन्स किंवा ज्या उपाययोजना आहेत त्या करायला पाहिजे. पण काय होतं की बऱ्याचदा सब घोडे 12% या न्यायानं सगळं केलं जातं, खूपदा जबरदस्तीनं केलं जातं. सुरुवातीला माझं पण, मी त्याच मताचा होतो आधी की नाही हे सगळं हे करायला पाहिजे, पण मला आता वाटायला लागलं की कुठंतरी तो सुवर्ण मध्य गाठता आला पाहिजे. म्हणजे आपण शहरी माणसं काही जंगलात जाऊन राहू शकत नाही,
पण जिथं त्या संस्कृती वाढल्या आहेत तिथं, आणि आदिवासी संस्कृतीच्या बद्दल एक तुम्ही बघा, तुम्ही भारताचा नाही जगाचा नकाशा जरी घेऊन बघितला तर तुमच्या काय लक्षात येईल, जंगल कुठं आहेत? ते अमेझॉनचं जंगल असो, ते ऑस्ट्रेलियाचं असो, की आपल्या भारताचं असो, आफ्रिकेचं जंगल असो, तुम्ही पृथ्वीचा ग्लोब उचला, जिथं तुम्हाला हिरवगार जंगल दिसेल तिथे आदिवासी दिसतील, आणि जिथं आदिवासी दिसतील तिथं जंगल दिसेल. म्हणजे जंगल ही काय आदिवासींनी नष्ट केलेली नाहीये, तुमच्या माझ्यासारख्या शहरी माणसांनी जंगल नष्ट करून शहरं वसवली आहेत. त्यामुळे माणूस काही प्रमाणात, म्हणजे मी असं नाही म्हणत माणूस हा म्हणजे उद्या आपण या सृष्टीतून जर माणूस मायनस झाला तर सृष्टीला फार काही फरक पडेल असं नाही, पण ज्या संस्कृती बऱ्यापैकी निसर्गाचे नियम पाळून राहतात त्यांचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि त्यांच्याकडून मग आपण शिकत जायला पाहिजे. म्हणजे आपण पुन्हा एकदा आपल्या मुळाकडे, कारण आदिवासी संस्कृती आपण किती म्हणू, आपले पूर्वज पण तेच होते, आपण पण तेच आहोत. आज आपण जरी शहरी कपडे घालून शहरात राहायला लागलो तरी आपली मुळं ती आहेत, तर ही मुळं विसरायला नकोत आपण. आणखी बरंच सांगता येईल त्यावर. कसं वागावं हे आदिवासींना समजतं, बाकीच्यांना समजत नाही, ही मोठी अडचण आहे. हा हा आणि जमिनीचं महत्व आम्हाला कळलंय, 1 गुंठ्याचे रेट इकडचे माहिती आता जंगलाकडे जावा स्वस्त मिळायला लागले. नाही बरोबर, शेतीच्या नावाखाली पण माणसं तिकडे घुसायला लागली. हा ही आणि एक गोष्ट जंगल तोडवते. अगदी अगदी, म्हणजे सरांचा हा एक विषय मगाशी खूप छान मुद्दा काढला होता सरांनी, की शेतीचा. खरं तर कृषी संस्कृती जी आहे ना ही नागर संस्कृतीचा भाग आहे सिव्हिलायझेशन मध्ये. म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे की शेती हे माणसानं निसर्गाच्या विरोधात केलेलं पहिलं काम होतं. निसर्गाविरोधात पुकारलेला पहिला एल्गार म्हणा किंवा पहिलं चुकीचं कार्य म्हणा किंवा जे काही असेल, म्हणजे निसर्गाच्या विरोधात जाण्याचा सगळ्यात मोठा जो एक घटना जी आहे मानवी इतिहासात ती ही कृषी संस्कृती आहे. म्हणजे आज आपल्याला वाटत असेल की आपण अन्नधान्य पिकवतो, पण आपण केलं काय, म्हणजे माणसांनी काय केलं तेव्हा, की जंगलात निसर्गता उगवणारी जी काही पिकं होती, गहू तांदूळ जव उडीद हे जे काही असेल त्यातली काही पिकं माणूस पाळायला लागले. म्हणजे त्यांनी ठरवलं, त्यांनी जमीन नांगरली, तिथे तो उगवायला लागला, हळूहळू त्यांची काळजी घ्यायला लागला. एक वेगळं त्यांनी, म्हणजे तोपर्यंत काय होतं, निसर्ग ठरवायचा कुठलं झाड कुठं लावायचं, हे निसर्गाचे अधिकार होते. त्या अधिकारात माणसाचा हस्तक्षेप नव्हता, माणूस फक्त त्याला लागेल तेवढं घेत होता. इथून माणसानं निसर्गाची भूमिका किंवा निसर्गाचे अधिकार घेतले कृषी संस्कृतीतून. म्हणून आजही तुम्ही बघा बऱ्याच अजूनही आदिवासी जमाती आहेत ज्या शेती करत नाहीत. आपल्याला त्या मागास वाटतात, आपण त्यांना शेती शिकवायला जातो, पण बऱ्याच, म्हणजे मी ज्या आदिवासी संस्कृतींचा अभ्यास केलाय तिथं ते काय मानतात, म्हणजे आदिवासी हे जमीन नांगरणं हे, म्हणजे ते जमिनीला आपली आई मानतात आणि जमिनी नांगरणं हे आईवर बलात्कार केल्यासारखं, इतकं घृणास्पद किंवा असं मोठं पाप आहे असं ते मानतात. कारण पृथ्वीला फर्टाईल करणारे आपण कोण? आकाश आपला बाप आहे, जमीन ही आई आहे, आकाशाकडून जे प्रेमरूपी पाण्याचं सिंचन होतं त्यातून जमीन हे सगळं अन्नधान्य प्रसवते. तिला गर्भार करण्याचा अधिकार तो त्या आकाशाचा, त्या पावसाचा, निसर्गातल्या घटकाचा. इथे आपण नाही, पण इथं कुठंतरी आपण तो अधिकार आपल्याकडे ओढून घेतलेला आहे. इथून आपला जो संघर्षाचं पहिलं जे टोक आहे ते इथून सुरू होतं, की याच्यानंतर आपण वळत गेलो. आदिवासींनी काय केलं, आजही आदिवासी नाही करत फार शेती, शेतीमध्ये रमत पण नाही. आपला आदिवासी आमच्या गडचिरोलीचा असेल त्याला फार, कारण ते त्याच्या संस्कृतीत बसत नाही, कारण त्याला निसर्गावरचा हस्तक्षेपच मान्य नाही, त्याला ते अधिकार आपल्या हातात घ्यायचे नाही. त्याचं म्हणणं आहे की निसर्गाने जे दिलं ना आपल्याला, जे लागतं आपल्या गरजेपुरतं तेवढं आपण घ्यायचं, बाकी निसर्गाला परत द्यायचं, कुठंच त्यात हस्तक्षेप नाही. इथं जेव्हा आपण, आणि त्यातून काय झालं की जेव्हा वरकड उत्पादन होतं तेव्हा संग्रह वृत्ती वाढते, आणि जेव्हा संग्रह वृत्ती वाढते त्यात मग एक असुरक्षिततेची भावना, म्हणजे ज्याच्याकडे गमावण्यासारखं काही नाही त्याला कशाची चिंता नसेल ना, आहे की नाही? ज्याच्यासाठी जमीन अंथरून आहे, आकाश पांघरून आहे, त्याला कशाची चिंता असेल? पण ज्याच्याकडे काही असेल, ज्याच्याकडे तिजोरी असेल, ज्याच्याकडे काही अन्नधान्याची कोठार आहे, त्याला मग सुरक्षेचा प्रश्न पडतो. तिथून मग पुढल्या सगळ्या गोष्टी घडत जातात. तर
आदिवासींनी या गोष्टी टाळलेल्या आहेत. पण आपल्याला कसं वाटतं की आपण त्या दृष्टिकोनातून बघत नाही. आपल्याला उलट आदिवासी मागास आहेत किंवा त्यांना शेतीतलं कळत नाही असं वगैरे वाटतं. पण ते कळतं सगळं, फक्त त्यांचे जे नियम आहेत त्या नियमात ते बसत नाही. ते नियम आपण मोडलेले आहेत आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपण भोगत आहोत. आज आपण ज्या पद्धतीचं अन्न खातोय, म्हणजे आज कोरोनाचा सगळा काळ आहे आणि सगळेच कंठशोष करत आहेत की इम्युनिटी वाढायला हवी, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढायला हवी. पण तुम्ही कीटकनाशक वापरलेली जी कोबी खाता, चवळी खाता किंवा जे काही फळं खाता, त्यातून तुमची प्रतिकार शक्ती कशी वाढेल? जी काही शेतीच्या नावावर आपण जंगल नष्ट केली, ती खरंच करायची गरज होती का? जंगल आपल्याला पुरलं नसतं का? एक खूप छान वाक्य आहे धर्मग्रंथामध्ये, धर्मो रक्षती धर्माहा. म्हणजे जो सॉरी, धर्मो रक्षती रक्षिताहा असं ते वाक्य आहे संस्कृतमध्ये. धर्मो रक्षती रक्षिताहा म्हणजे जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करतो असं म्हणतात. तसं मला थोडासा बदल करून असं म्हणावं लागतं. आमच्या संस्थेचं पण आम्ही ते घोषवाक्य हेच ठेवलं आहे मी, की निसर्गो रक्षती रक्षिताहा. म्हणजे जो निसर्गाचं रक्षण करतो, निसर्ग त्याचं रक्षण करतो. म्हणून जर आपण निसर्गाचे हे सगळे मूड्स किंवा नियम समजून घेतले आणि त्यानुसार जर आपली वाटचाल ठेवली, तर मला वाटत नाही की संघर्षाचे काही प्रसंग येऊ शकतात. किंवा आदिवासीमध्ये म्हणजे बरंच आहे सांगण्यासारखं. म्हणजे इव्हन आज म्हणजे आपण जे आज आपली जी संस्कृती आपण सो कॉल्ड ऍडव्हान्स संस्कृती म्हणून घेतो आणि आपण आज जे काही करतो, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की शाकाहारीमध्ये पण लॅक्टो व्हेजिटेरियन असतात आणि वेगन एक नवीन प्रकार रूढ होतोय अलीकडे, आहे की नाही? जे दुग्धजन्य पदार्थ करणे ते वेगन. तर आदिवासींमध्ये एक गंमत आहे माहितीये का, आदिवासींकडे खूप प्राणी असतात, म्हणजे गाई, म्हशी, गुरंढोरं, पण ते गाईचं दूध पित नाहीत आदिवासी, कधीच नाही. तुम्ही आदिवासी जमातींमध्ये बघा, कारण आदिवासी असं मानतो की कुठल्याही प्राण्याचं दूध हे त्या प्राण्याच्या पिल्लासाठी असतं, बरोबर. ते माणसासाठी नसतं. माणूसच असा प्राणी आहे, म्हणजे निसर्गातले सगळे प्राणी त्याच्याच आईचं दूध पितात. माणूस एकमेव असा प्राणी आहे जो दुसऱ्या प्राण्याचं दूध पितो. पण आदिवासी एकदा प्राणी कापून खातील, कारण त्यांना तो पोटाचा विषय आहे, जे निसर्गाने तो अधिकार, पण ते दूध पित नाही, कारण त्यांना वाटतं की दूध हे त्या प्राण्याच्या पिल्लासाठी आहे. आणि आता आपण काय जे वेगन कल्चर वगैरे आपल्याकडे येतं, हे काही फार नवीन नाही, हे आदिवासींनी आधीपासूनच पाळलेलं आहे. त्यामुळे मला तर कधी कधी असं वाटतं की आपण जसजसे उत्क्रांत होत जातोय, ऍडव्हान्स होत जातोय, आपण जेव्हा म्हणजे आपलं विज्ञान पण शेवटाकडे जेव्हा पोहोचेल ना, तिथं त्याला आपल्या विज्ञानाला पण आदिवासी संस्कृतीत भेटणार आहे तिथे. म्हणजे आज जेनेटिक्स असो किंवा मग बिग बँग थेअरी सारखे काय म्हणू हायपोथेसिस असतील, थेअरीज असतील, किंवा आणखी आजच्या आधुनिक जगात ज्या काही आपण संशोधनाच्या चर्चा करतो, ज्या सामाजिक समस्यांच्या चर्चा करतो, त्याची मुळं कुठंतरी आपल्याला आदिवासी संस्कृतीमध्ये शोधता येतील आणि मिळतील पण. फक्त कसं आहे की आपल्याला तो आपला जो चष्मा आपण लावलेला आहे डोळ्यावर, की आपण तेवढे सुसंस्कृत, आपण तेवढे सभ्य, आपण तेवढे आधुनिक, आपण तेवढे वेल कल्चर्ड, हा जो चष्मा आहे, त्या चष्म्यातून आपण आदिवासींना जेव्हा बघतो की ते बॅकवर्ड आहे, ते उडे नागडे राहतात, ते अशिक्षित आहेत, ते शेती नाही करत, सो अँड सो, अशा बऱ्याच गोष्टीचा हे जे चष्मे आहेत, हे झापड आहेत, हे जर एकदा काढलं ना आपण, तर मग तुम्हाला दिसेल की आदिवासी संस्कृती किती सुंदर आहे आणि जगातल्या सगळ्या संस्कृतीपेक्षा अतिशय विज्ञानाधिष्ठित, निसर्ग रक्षणासाठी कटिबद्ध असलेली, अतिशय नियोजनबद्ध, निसर्गाशी अनुकूलन साधणारी जर सर्वांग सुंदर संस्कृती जगातली कुठली असेल तर ती आदिवासी संस्कृती, माझं स्पष्ट मत आहे. निसर्गाचं संवर्धन आदिवासी कशा प्रकारे करतात? खरं तर आज आपण जे निसर्ग रक्षण म्हणतो, हे मागच्या काही वर्षात सुरू झालेलं आहे खरं तर. म्हणजे अगदी मागे मागे आपल्या चिपको मुवमेंट म्हणा 83च्या किंवा त्याच्या आधीचा काळ, खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात तर हा सगळा प्रकार पण फार नव्हता, निसर्ग रक्षण वगैरे. खरं तर हे नंतर जेव्हा आपल्याकडे वाघ कमी व्हायला लागले, नंतर इंदिरा गांधी तेव्हा आपल्या पंतप्रधान होत्या, त्यांनी मग वन कायदा आणला आणि बऱ्याच गोष्टी मग हळूहळू ती जागृती यायला लागली. तर हे अलीकडचं, पण
निसर्ग रक्षणाचं जे एकूण नियोजन आहे किंवा त्याची जी व्यवस्था आहे ती आदिवासींनी खूप छान पद्धतीनं केली आहे. तुम्ही जर इकडे कुठल्याही आदिवासी भागात फिराल, एखाद्या आदिवासीचं घर बघाल, तर त्याच्या घरावर 750 असा आकडा लिहिलेला दिसेल. तर जसं आपल्या मुस्लिम समाजात 786 मगाशी उल्लेख पण केलाच होता मी तो. 786 जसा पवित्र आकडा मानला जातो, तसा आदिवासींमध्ये 750 हा आकडा पवित्र मानला जातो. आता बऱ्याच आदिवासींना ही गोष्ट पण माहिती नाही की ते पण म्हणजे काय झालं की जसं आपण रामायणात बघतो ऐकतो की हनुमानाला शाप होता, त्यांनी त्याच्या सगळ्या शक्तीचं विस्मरण व्हावं तसं, आणि जांबुवंतांनी ते सगळं नंतर समुद्र लंघनाच्या वेळेस हनुमंताला आठवण करून दिलं होतं. तर असाच एखादा शाप आदिवासींना मिळालाय की काय असं वाटतं, कारण इतकं सतत मागास मागास म्हणून असं हॅमरिंग झालेलं आहे, असं कंडिशनिंग झालेलं आहे आज आदिवासींचं की त्यांना त्यांच्या कल्चरचा, त्यांच्या संस्कृतीचा, त्यातल्या चांगल्या गोष्टींचा विसर पडलेला आहे. त्यामुळे बरेच जण परंपरेनं चालत आलं म्हणून घराच्या समोर 750 कोरतात किंवा लिहितात. तर हे जे 750 आहेत हे गोत्र आहेत आदिवासींचे. हा, आणि त्यांचे 12 ग्रुप्स असतात ज्याला सगा म्हणतात, सगा किंवा सगावे. तर यांचे जे आदिवासींचे धर्मगुरू पहांदी पारी कुपार लिंगो हे अतिशय टॅलेंटेड. खरं तर जगातलं पहिलं शिक्षण केंद्र हे पहांदी पारी कुपार लिंगो आणि त्यांची बहीण रायताळ जंगो यांनी पहिलं गुरुकुल स्थापन केलेलं आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे की शिक्षण व्यवस्था किंवा शैक्षणिक केंद्र किंवा हे जे शिक्षणाचा प्रसार म्हणा किंवा शिक्षणाचा उगम जे आहे, आज आपण युनिव्हर्सिटीज बघतो, कॉलेज बघतो, पण याचं जे पहिलं प्रारंभ बिंदू आहे तो आदिवासी संस्कृतीचा आहे. म्हणजे पहिलं गुरुकुल जे ज्याला आदिवासींमध्ये कोटुल म्हणतात, हे जे शिक्षणाचं केंद्र प्रारंभ झालं ते पांदीपारी कुपार लिंगो आणि त्यांची बहीण रायताळ जंगो या दोघांनी मिळून सुरू केलं होतं पहिलं गुरुकुल. तर हे पहांदीपारी कुपार लिंगो हे आदिवासी जमातीचे, आदिवासी समाजाचे धर्मगुरू म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बऱ्याच कथा आहेत, म्हणजे खूप बोलता येईल त्यांच्यावर. मी थोडं शॉर्टमध्येच सांगतो. तर त्यांनी काय केलं की पूर्वी कुठल्याही म्हणजे एका परिवारात पण लग्न व्हायचे, एका परिवारात संबंध यायचे. म्हणजे जेव्हा माणूस रानटी अवस्थेत होता म्हणा, अश्मयुग असेल, त्यामध्ये जे काही युग असेल, म्हणजे अगदी आपण जर सिंधू संस्कृतीपर्यंत गेलो तर म्हणजे आर्य संस्कृती जर आपण बघितलं तर आर्यांमध्ये तुम्ही जर प्राचीन ग्रंथ वेदांमध्ये उल्लेख आहेत, बऱ्याच गोष्टी बऱ्याच ग्रंथांमध्ये आहे की सगोत्र विवाह आर्यांमध्ये पण व्हायचे. तर ह्या सगळ्या पद्धती होत्या तेव्हा. तर पहांदीपारी कुपार लिंगोंना तेव्हा माहिती झालं. म्हणजे आज आपण आजचे सायंटिस्ट जे म्हणतात, ज्याला जेनेसिसचा सिद्धांत किंवा गुणसूत्रांचा सिद्धांत आपण म्हणतो, जेनेटिक्स एक वेगळी शाखाच आहे आता विज्ञानाची. तर आजचे सायंटिस्ट आपल्याला सांगतात की एका रक्तात जर संबंध आले तर जीन्स पोल्यूट होतात, म्हणजे गुणसूत्र जे आहेत ते खराब होतात आणि पुढची पिढी जी आहे ती निकस निपसते, ज्याला आपण आधुनिक भाषेत इनब्रीडिंग म्हणतो. कुठल्याही प्राण्यामध्ये जर इनब्रीडिंग झाली, एका रक्तात संबंध आले, तर त्यांची पुढची पिढी व्यंग घेऊन जन्माला येईल. जन्मजात व्यंग जर असतील तर ते कधीच दुरुस्त होणार नाही, म्हणजे ती पिढी हळूहळू खराब होत जाऊन ती प्रजातीच नष्ट होण्याचा धोका असतो. तर हे जवळपास 10,000 वर्षापूर्वी पांदीपारी कुपार लिंगो यांनी ओळखलं. त्यांना ते माहिती होतं, म्हणून त्यांनी काय केलं की 12 गट तयार केले त्यांच्या लोकांचे. हे कशावरून केले तर आपली जी ग्रहमाला आहे त्याच्यात 12 ग्रह आहेत. म्हणजे ऍस्ट्रॉलॉजीचं आपण जे आज ज्ञान म्हणतो ते ज्ञान पण आदिवासींकडे होतं. या 12 ग्रहांपासूनच त्यांनी 12 गट तयार केले. या 12 गटांमध्ये काय होतं की त्याला देव देतात, म्हणजे प्रत्येक गटाला एक देव, 2 देव असे देव त्यांनी वाटून दिले. तर तुम्ही कुठल्याही आदिवासींना विचारा, कधी तुम्ही आदिवासींचं नाव आडनाव विचारण्याऐवजी किंवा आडनाव ज्याचा अभ्यास असेल त्याला आडनाव ऐकलं की माहिती होऊन जातं की हा किती देवे आहे. किंवा तुम्ही कुठल्या आदिवासींना बऱ्याचदा आडनाव विचारण्याऐवजी देव विचारायची पद्धत आहे, म्हणजे तुम्ही किती देवे, मग तो सांगतो मी 6 देवे आहे, मी 7 देवे आहे, मी 5 देवे आहे. तर काय होतं, एक नियम आहे की आदिवासींचा समसंख्येशी विवाह होत नाही. म्हणजे 4 देवे असेल तर त्याचा 6 देवे, 8 देवे, 10 देवे यांच्याशी विवाह होणार. तर त्याचा समसंख्येचा विषम संख्येत म्हणजे 5 देवे, 7 देवे, 9 देवे यांच्याशी विवाह होईल.
त्यामुळे काय होतं की आदिवासींना आपली बहीण कोण, मेव्हणी कोण किंवा भाऊ कोण, मेव्हणा कोण हे सगळं नाते आधीच माहिती असतात. तर ती एक सिस्टीम त्यांनी तयार केली. हे जे त्याच्यात नंतर त्यांनी 750 गोत्र तयार केली. तर हे जे गोत्र आहेत, हे गोत्र तयार करताना त्यांनी प्रत्येक गोत्राला टोटेम दिले, त्याला कुलचिन्ह म्हणतो ना आपण. तर आदिवासींचे असे कुलचिन्ह आहे. म्हणजे जर एखादा ताडाम असेल, आता ही जी आदिवासींची नावं आहेत आडनाव, ती आपल्याला विचित्र वाटतात. आपल्याला वाटतं की ही आडनावं अर्थहीन आहेत. पण आदिवासींची कुठलीही आडनावं ही अर्थविहीन नसतात, अर्थहीन नसतात. त्याला काही ना काही अर्थ असतो. त्याला निसर्गाचे, जंगलाचे संदर्भ असतात. ते ताडाम म्हणजे काय, तर ताड मर्रा, मर्रा म्हणजे झाड. तर ताडाचं झाड म्हणजे हा जो कोणी ताडाम असेल त्याचं कुलचिन्ह जे आहे ते ताडाचं झाड असेल. म्हणजे एक झाड, एक प्राणी आणि एक पक्षी असं त्यांचं कुलचिन्ह असतं. म्हणजे हा जर ताडाम असेल आणि ताडाचं झाड त्याचं कुलचिन्ह आहे, म्हणजे झाडामध्ये ताडाचं झाड, पक्ष्यांमध्ये हरियल पक्षी समजा उदाहरणार्थ, आणि प्राण्यांमध्ये चितळ, तर तो सगळे झाडं तोडू शकेल. पण ताडाचं झाड त्याला तोडता येत नाही, कारण त्याचं कुलचिन्ह आहे. सगळे पक्षी मारू शकेल पण हरियल मारू शकणार नाही. सगळे प्राण्यांची शिकार करू शकेल पण चितळाची शिकार करू शकणार नाही. म्हणजे काय झालं की तो प्राणी, ते झाड, ते पक्षी म्हणजे त्या प्रजाती, म्हणजे असे 3x75 एवढ्या सगळ्या प्रजातीचं संरक्षण करायची सिस्टीम आदिवासींनी आधीच विकसित करून ठेवली होती. आणि आदिवासींची जी शिकार करायची पद्धत आहे त्याच्यात एक बिजाईचा सिद्धांत पण असतो. म्हणजे आदिवासी सहसा गर्भार मादीला मारत नाहीत. जी पिल्ले देणारी प्राणी असेल, मादी असेल, तिला, त्याला बिजाई सोडणे असं म्हणतात. तर हे असे, आणि आदिवासी जेव्हा शिकार करतात तर ते समूहासाठी करतात. म्हणजे कुणीतरी एकटा आदिवासी गेला, स्वतःसाठी प्राणी मारला आणि एकट्याने खाल्ला असं नाही होत. तर ते सगळ्या गावासाठी, ते आता तर ते शिकारीचे प्रकार बंद झाले, पण ही जी आदिवासी संस्कृतीमध्ये शिकार पद्धती होती ती या प्रकारची होती. त्यामुळे काय झालं की हे जे निसर्ग रक्षण आहे ते आदिवासी कल्चर जे आहे, आदिवासी संस्कृती त्यांनी आपल्यामध्ये व्यवस्थित अंतर्भूत करून घेतलं. आपल्याकडे काय होतं, आपल्या संस्कृतीमध्ये, म्हणजे आपण ज्याला आपली आधुनिक संस्कृती म्हणतो, या संस्कृतीमध्ये भूमिका काय आहे आपली, की दया किंवा सिंपतीच्या, म्हणजे सहानुभूतीच्या भावनेतून आपण निसर्गाला बघतो. म्हणजे बाबा निसर्गाचा ऱ्हास होतोय, आपल्याशिवाय निसर्ग कोण वाचवणार आहे, आपल्यालाच वाचवायला हवा, म्हणून मग आपण या सगळ्या चळवळी, आणि याचा अंती उद्देश काय, इथे पण आपला स्वार्थ आहे. निसर्ग रक्षण म्हणजे आपलं जंगलावर खूप प्रेम आहे, प्राणी पक्ष्यांवर प्रेम आहे, म्हणून आपण निसर्ग रक्षण करतो असं अजिबात नाही. आपण निसर्ग रक्षण का करायला लागलो, कारण आपलं जे विज्ञानवादी लोक आहे, आपण जे प्रयोग केले त्याच्यामुळे आपल्याला लक्षात आलं की बाबा रे, जर जंगल नसेल, निसर्ग नसेल तर माणूस नसेल. हे जेव्हा आपल्याला लक्षात आलं, ही जाणीव झाली, इथून कुठं मग आपण जंगल वाचवायला लागलो. म्हणजे शेवटी अंती स्वार्थ आपलाच आहे. म्हणजे निसर्ग कशासाठी वाचवायचा आहे आपल्याला, की आपल्याला हवं असलेलं जे एकूण वातावरण आहे जगण्यासाठी, ते आपल्याला तसं कायम असायला हवं. म्हणून आज आपण हे सगळे निसर्ग रक्षणाचे प्रयोग करत आहोत. पण आदिवासी संस्कृतीमध्ये हाच भेद आहे की त्यांनी फक्त आपल्यासाठी निसर्ग रक्षण झालं पाहिजे असं नाही, तर सहजीवनाचा एक भाग म्हणून, निसर्गासोबत जगताना निसर्गाचे सगळे नियम पाळायचे म्हणून त्यांनी ते त्यांच्या संस्कृतीमध्ये तशा प्रकारचं अडॉप्टेशन करून घेतलं. इथे आपण मोठ्याच्या भूमिकेत शिरतो नाही. म्हणजे माणूस म्हणून आपण जेव्हा निसर्ग रक्षणाचा विचार करतो तेव्हा आपण स्वतःला मसीहा वगैरे समजून घेतो, आणि मग बाबा रे आता निसर्ग खूपच हे झाला आहे, म्हणजे जखमी झाला आहे, गलित गात्र आहे, आणि आता आपल्याला त्याला वाचवायचं. पण खरं तर आपण निसर्गाचं उत्पादन आहोत. वी आर दी प्रॉडक्ट ऑफ नेचर. नेचर इज नॉट प्रॉडक्ट ऑफ अस, अवर. जे हे लक्षात आलं ना आपल्या, की निसर्गानं आपल्याला निर्माण केलं आहे, आपण निसर्गाला निर्माण केलं का. म्हणजे मानव काही लाख वर्षापूर्वीच पृथ्वीवर आलेला आहे. त्याच्यापूर्वी डायनासॉर होते, त्याच्यापूर्वी दुसरे प्राणी असतील. म्हणजे जीवसृष्टी तेव्हाही होती. माणूस नसेल पुढं तरी जीवसृष्टी म्हणजे निसर्ग असणार आहे. निसर्ग आपला बाप आहे, त्यामुळे त्याला शिकवायला आपण जाऊ नये. आपण नेमकं आपल्या त्या भूमिकेत मात खातो की आपण बापाच्या भूमिकेत शिरतो. खरं तर आपण निसर्गाची लेकरं आहोत, त्यामुळे आपण
निसर्गासोबत त्याचा आदर ठेवून जर त्याच्या नियमांचे पालन करून त्याच्या छत्रछायेत राहिलो तर छान आहे. पण आपण जेव्हा भूमिका, हे सगळ्यात मोठा संघर्षाचा जो भाग येतो ना आपल्या मानवी संस्कृतीत, तो इथंच येतो जेव्हा आपल्या भूमिका बदलतात. जेव्हा निसर्गाची भूमिका आपण आपल्याकडे घेतो किंवा निसर्गाला आपण लहान ठरवून आपण महान असल्याचं जे काही आपल्याला दिवा स्वप्न पडायला लागतं आणि मग ज्या काही आपण उपद्व्याप जे काही करायला लागतो त्यातून मग या सगळ्या संघर्षाच्या गोष्टी घडतात. हे सगळं जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर मला वाटत नाही की निसर्गाचा आणि आपला कुठे संघर्ष होऊ शकतो. म्हणजे तशी काही कारणच नाही की आपण निर्माण केलेली कृत्रिम कारणं आहेत. एक सामान्य माणूस हा सगळा तिढा सोडवायचं जर का म्हटलं तर एक सामान्य माणूस जंगलांचं म्हणा किंवा निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी काय पावलं उचलू शकतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला काय वाटतं की असं जरुरी नाही की प्रत्येकानेच आपला हातात फलक घेऊन निसर्ग वाचवा म्हणायला पाहिजे किंवा या हिरव्या चळवळीतच यायला पाहिजे. तुम्ही जिथं, म्हणजे साधं उदाहरण देतो मी, जास्तीत जास्त जो पेन वापरतो तो फाउंटन पेन वापरतो. हा, आता मला बरेच जण प्रश्न विचारतात की तुम्ही फाउंटन पेन का वापरता. तर फाउंटन पेन मध्ये तुम्हाला तो खराब होत नाही. तुम्ही टाकून दिला 10 वर्षांनी पण तुम्ही त्याला साफसूफ करून पुन्हा शाई घातली की तो चालायला लागतो. आता बघा आपल्याकडे ते 3 रुपये वाले पेन येतात प्लास्टिकचे, बरोबर आहे. आता तर तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही पण विचार करा की आपण मागे आपल्या पेन मध्ये रिफिल कधी टाकलं होतं, आठवतं कधी? कुणाला आठवतं? आता आपण रिफिल टाकणं पण विसरलो. पूर्वी आपण पेन मध्ये रिफिल तरी, म्हणजे रिफिल संपली की आपण नवीन रिफिल आणायचो. आता काय होतं, आपण जो प्लास्टिकचा पेन वापरतो संपला की फेकला, यूज अँड थ्रो. आपण किती असं प्लास्टिक निसर्गामध्ये टाकतो. आता हा छोटासा बदल केला. आता तर आजकाल म्हणजे फाउंटन पेन स्टेटस सिम्बॉल म्हणून पण वापरतात बरेच जण. पण काय होतं, आता ते कार्ट्रेज वाले पण फाउंटन पेन घेते ज्याच्यात छोटस ते कार्ट्रेज असतं, ज्याच्यात इंक असते, बरोबर, ते प्लास्टिकचं असतं. तर त्याच्यासाठी मी एक उपाय करतो. खूप जण मला कंजूस पण समजतील, पण मी काय करतो की मी एक इंजेक्शनची सिरिंज ठेवलेली आहे सोबत. तर मला जेव्हा इंक भरायची असते, शाई भरायची असते, तर मी कार्ट्रेज बदलत नाही. म्हणजे ते कार्ट्रेज काढतो, शाई संपली की त्या इंकने त्यात इंजेक्ट करतो शाई आणि माझा पेन पुन्हा चालायला लागतो. तुम्ही साधारणतः हे करून बघा की तुम्ही एकच पेन जर वापरला तर ती जी 3 रुपयाची, 5 रुपयाची, 10 रुपयाची आपण जी प्लास्टिकची पेनं घेतो आणि ती संपली की फेकतो, तर असा कितीतरी जो कचरा आहे तो आपण वाचवू शकतो. म्हणजे हे एक उदाहरण म्हणून सांगितलं. असे आपण चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणतात ना, सुरुवात स्वतःपासून करायची असते. असं जरुरी नाही की आपण जाऊन जंगलात वाघच वाचवायला पाहिजे किंवा असं. तुम्ही आपले छोटे छोटे बदल जरी करू शकलात तरी, म्हणजे प्लास्टिकचा कमीत कमी वापर, बाहेर जाताना पिशवी घेऊन जाणं, शक्यतोवर ज्या वस्तू आहेत, म्हणजे हे पण एक आहे की आपल्याला काय झालं की एकूणच जगात भांडवलशाहीचं वर्चस्व आहे. मी काही हे नाहीये, म्हणजे कुठली शाही असो त्याला काही माझा फार विरोध नाही. पण भांडवलशाहीमध्ये काय होतं की पैसा ज्याच्याकडे असेल तो सगळ्यात जास्त निसर्गाचे स्रोत वापरतो. हे साधं उदाहरण घ्या की मुकेश अंबानी असतील, इनमिन 3 लोकांचं कुटुंब, पती पत्नी आणि मुलगा, असंच आहे ना बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे. आता त्या 3 व्यक्तींसाठी 26 माळ्यांची ते अँटेलिया टॉवर उभा झालेला आहे मुंबईमध्ये, ज्यात मला वाटतं 5 माळे तर फक्त पार्किंगसाठी आहेत, फक्त 3 लोकांसाठी. आता अंबानींकडे पैसा आहे, ते बांधू शकतात, हा विषय वेगळा. पण त्यांना ती बिल्डिंग बांधायला काय ते आकाशातून टपकलेलं नाही ना. त्या बिल्डिंगसाठी सिमेंट लागलेलं असेल, त्याचा लाईमस्टोन कुठल्या तरी डोंगराच्या खाणीतूनच आलेला असेल, त्यासाठी जे लोखंड वापरलेलं असेल, त्यासाठी लागणारा आयरन ओर कुठल्या तरी आमच्याकडे जसं सुरजागड आहे किंवा आणखी लोह खनिजाच्या पहाडी असतील, ते पहाड तोडून आलेलं आहे, त्यासाठी वापरलेलं पाणी असेल, त्यासाठी वापरलेली वाळू असेल, हे सगळे निसर्गाचे स्रोत आहेत ना. म्हणजे एका व्यक्तीला गरज नसताना निसर्गाचे इतके स्रोत वापरू द्यायची गरज काय आहे? त्यातून आपण निसर्गाचं किती नुकसान करतो. आज जगात असं म्हणतात की 90% 10% लोकांकडे 90% लोकांचा पैसा आहे. मग हे काय करतात की त्या पैशाच्या जोरावर निसर्गाचं गरज नसताना अनावश्यक जे दोहन म्हणू, शोषण म्हणू, हे प्रकार होतात ना. खरं तर व्यक्ती कुणीही असो, त्याला जेवढं गरज आहे ना तेवढाच त्याला नैसर्गिक स्रोत मिळायला हवे.
ही जी इक्वॅलिटी आहे ही कुठेतरी जगात जर आली तरी आपण बऱ्यापैकी निसर्ग वाचवू शकतो. एखाद्याकडे खूप पैसा आहे म्हणून त्यांनी खूप मोठं घर बांधावं आणि काहीही करावं, त्यांनी पेट्रोल डिझेलच्या गाड्या उडवाव्यात असं नाही. हे कुठंतरी थांबायला हवं. कारण त्यातून कसं आहे, शेवटी हे सगळं कुठून येतं हे समजून घ्यायला पाहिजे ना आपण. हे काही कुणाच्या घरून येत नाही, हे काही आकाशातून येत नाही, हे आपल्या निसर्गामधून येतं. जो निसर्ग आपल्याला वाचवणार आहे, त्या निसर्गाचे नैसर्गिक स्रोत जर अशा प्रकारे आपण उद्ध्वस्त करू, वापरू, तर मग त्याचं नुकसान आपल्याला भोगावंच लागेल ना. आणि चूक एक माणूस करेल पण त्याचं सगळ्या जगाला भोगावं लागेल ते नुकसान. तर त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या आपण घर बसल्या करू शकतो किंवा छोट्या छोट्या याच्यातून पण करू शकतो. आपण स्वतःवरच काही बंधनं लादून घेतले, आपला दृष्टिकोन बदलला निसर्गाकडे बघण्याचा, तर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. म्हणजे ग्रेटा थर्नबर्गचं उदाहरण आहे की ती अनेक ठिकाणी जर जायचं असेल तिला तर ती प्लेन वापरत नाही, कारण त्यासाठी पेट्रोल वापरावा लागतो मोठ्या प्रमाणात. मग ती जलमार्गाचा वापर करते. तर अशी अनेक उदाहरणं आहेत जगभरात. आता ती हळूहळू चळवळ यायला लागली. म्हणजे ती लहान असताना तिने जगाला हा प्रश्न विचारला होता की तुम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवलं आहे, हे सगळं तुम्ही आमचं म्हणजे आमचं नुकसान केलेलं आहे, याचं उत्तर द्या, असं तिने तो प्रश्न खूप महत्वाचा आहे. जर आपण हे सगळं थांबवलं नाही तर उद्या आपली पुढची पिढी आपल्याला हेच प्रश्न विचारणार आहेत की आमच्यासाठी म्हणजे निसर्गानं आमच्यासाठी तयार केलेलं जे विश्व होतं त्याला उद्ध्वस्त करायचा तुम्हाला कुणी अधिकार दिला? हे सगळं आमच्यासाठी होतं ना, हे सगळं आपल्या पुढच्या पिढीसाठी आहे. जर आपण त्यांच्यापर्यंत हे पोहोचवू शकतो नसू तर मग त्या पिढ्या पण आपण काय जन्माला घालतो? त्या पिढ्यासाठी जर आपण चांगलं वातावरण देऊ शकत नसू, त्यांना चांगला निसर्ग देऊ शकत नसू, त्यांना मोकळा श्वास घेता येत नसेल, तर मग काय आपण इतके लाडकोड कडून त्या पिढ्या जन्माला घालतो आणि त्यांना वाढवतो? जर आपलं त्या पिढीवर, आपल्या पुढच्या भावी पिढीवर जर प्रेम असेल तर मग त्यांच्यासाठी हा निसर्ग राखायला हवा ना. एक संस्कृतात श्लोक आहे, यावत्त भूमंडळे धत्रे सशैल वनकाननम तावत्त तिष्ठन्ति मोहिन्याम संतती पुत्र पौत्रुकी. म्हणजे या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत या पृथ्वी तलावर हे जल जंगल आहे, सुंदर डोंगर आहे, नद्या आहेत, सरोवर आहे, तावत्त तिष्ठन्ति मोहिनाम संतती पुत्र पौत्रुकी, तोपर्यंतच आपले पुत्र पौत्रुकी म्हणजे पुढची पिढी ही सुखाने आनंदाने राहील. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की हे आपण आपल्यासाठी नाही करायचं आहे. आपण तर इतकं नुकसान करून ठेवलेलं आहे. म्हणजे आज मला वाटतं, मी खूपदा भाषण करताना बोलायचो की आज आपण पाणी विकत घेतोय, एक दिवस असा येईल की आपल्याला हवा पण विकत घ्यावी लागेल, ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल, ऑक्सिजन शिवाय आपण तडफडून मरू, हे तेव्हा मी बोलायचो. पण मला स्वतःला कधी वाटलं नव्हतं की खरंच माझ्या हयातीत असे प्रसंग मला बघायला मिळतील. मला वाटायचं की हे होईल, म्हणजे हे मला माहिती होतं ऍज अ वाईल्ड लाईफ निसर्ग अभ्यासक म्हणून की हे कधीतरी होणार आहे, पण मला हा खूप मोठा धक्का बसला की हे इतक्या लवकर होईल. आणि हे आज आपण आपल्या डोळ्यादेखत बघत आहोत. लोक ऑक्सिजन शिवाय मरत आहेत, गाडीमध्ये मरत आहेत. जे आपल्याला वारसा हक्काने मिळालेलं आहे, हा, कारण निसर्ग जतन करून आपल्याला पुढच्या पिढीच्या हवाली ते करायचं आहे. तेच आणि म्हणून हे मी आपलं कर्तव्य आहे. अगदी भैरवीजी तुम्हाला प्रश्न हा. विचारणे. मिलिंदजी, ऍक्च्युली आपला विषय इतका छान सुरू आहे की तुम्हाला असं मध्येच थांबवणं मला पण अखरत आहे थोडं. पण मला काय एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोय आणि त्याचं तुम्ही अगदी मला थोडक्यात उत्तर दिलं तरी पण चालेल. तो प्रश्न असा की जंगल सफारी ही आजकाल लोकांची एक हॉबी होत चालली आहे हळूहळू, बरोबर. आणि त्या निमित्तानं बरीच लोक जंगलाकडे येतात, जंगल बघायला येतात. तर अशा जंगल सफारीवर येणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल की जंगल कसं बघावं, हे थोडक्यात अगदी अगदी म्हणजे हिंट ठीक तरी आहे चालेल. ना. बरोबर आहे, अलीकडे जंगल सफारी प्रकार खूप वाढला आहे. काही हरकत नाही, लोकांनी जंगलात यायला हवं, बघायला हवं. पण काय झालं की बरीचशी जंगल सफारी जी आहे ती टायगर ओरिएंटेड उपक्रम झालेला आहे बऱ्याच ठिकाणी, ताडोबा वगैरे सारख्या ठिकाणी. आणि काय होतं की आपण जंगल सफारी करताना आधीच ठरवून जातो की आपल्याला वाघ बघायचा आहे किंवा अस्वल बघायचं आहे. जे काही आपल्याकडे एक मोठी नळकांडी असते कॅमेऱ्याची,
त्याने आपण फोटो काढतो आणि आपल्याला घाई झालेली असते की कधी तो एकदा फेसबुकवर इन्स्टावर टाकतो आणि किती लाईक्स मिळतात. बरोबर. त्या भानगडीत आपण जंगल बघतच नाही. खरं तर जंगल हे एक मोठं पुस्तक आहे आणि ते पुस्तक वाचायला तुम्हाला त्यातल्या लिपी समजून घ्यावी लागेल. म्हणजे एक साधी गोष्ट आहे. तुम्ही कदाचित PhD पण असाल, तुम्ही खूप तुमचं शिक्षण असेल, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचं खूप शिक्षण झालेलं, डॉक्टरेट वगैरे आहे, पण त्याच्या पुढे जर आपण एखादं चीनी भाषेत लिहिलेलं किंवा जापनीज भाषेत लिहिलेलं कथांचं पुस्तक ठेवलं समजा, अगदी पहिल्या वर्गातलं, तरी तो वाचू शकेल का? तो डॉक्टरेट असेल, PhD झाला असेल, पण तो वाचू शकणार नाही, कारण ती लिपी त्याला कळलेली नाही ना. तसं जेव्हा जंगलात फिरताना वाघाचे पगमार्क्स असतील, मग एखादं अर्जुनाचं झाड आहे ज्याच्यावर नख्यांचे मार्क्स दिसतात वरपर्यंत, तेव्हा आपल्याला कळायला हवं की अरे बाबा इथे अस्वल आलेलं आहे. किंवा फिरताना आपल्याला एखाद्या ठिकाणी उकरलेलं दिसतं, उकीर, इथून वाघाने मार्ग बदलला आहे, हे सगळे साईन असतात छोटे छोटे. किंवा मग अलार्म कॉल आहेत जंगलातले, किंवा मग घासन आहे, म्हणजे रानडुकराची घासन. जर तुम्हाला एखादं चालताना झाड आहे, त्याची साल निघाली आहे, ती साधारणतः 3-4 फुटावर उंचीवरच ती साल निघाली आहे, थोडं चिखल लागलेलं आहे, तर समजून जायचं की रानडुकराची घासन आहे. त्याच्या वर जर असेल थोडं जास्त खरचटलेलं, जिथं चिखल नाहीये, आणि त्याच्या खाली थोडं चांबड्यासारखं जर चितळ्याच्या शिंगावर एक मखमल येते, म्हणजे चितळ्याची शिंग ही भारशिंग असतात, ते गॅझल म्हणजे फॅमिलीचं आहे. प्राण्यांच्या हाईटनुसार त्याचं, किंवा जर उभे ओरखडे असतील तर ते साधारणतः वाघाच्या पंजाचे, त्याला स्क्रॅप मार्क्स. तर हे, किंवा जी विष्ठा आहे, वाघाची विष्ठा असेल, बिबट्याची विष्ठा असेल, हे पण आपण जंगलात, म्हणजे हे सगळं वाचत जातं, याचे अर्थ आपल्याला कळायला हवे. म्हणजे मोर हा म्याव असा आवाज काढतो, हेच बऱ्याच लोकांना माहिती नसतं. त्यांना वाटतं की जंगलात कुठं मांजर आली वगैरे. किंवा रानकुत्रा अजिबात भुंकत नाही, तो एक वेगळ्या प्रकारची शीळ घालतो, हे माहिती नसतं. भुंकतं एक मंजाक किंवा बार्किंग डिअर नावाचं एक हरिण असतं, ज्याला भेडकी पण म्हणतात, काकर म्हणतात, ते कुत्र्यासारखा आवाज काढतं. तर हे आवाज, किंवा सांबर असेल, सांबराला वाघ दिसल्यावर तो कसा आवाज करेल, किंवा त्याला जर मादी दिसली तर कसा आवाज करेल, त्याच्या खुदानी असतात, लोटण असतात, खरमातीची चाटण असते जंगलामध्ये. अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे कितीतरी आहेत. पण होतं काय की आता जी जंगल सफारी आहे ती साधारणतः जिप्सी मधून होते. आपण फिरतो आणि निघून जातो. आम्ही पूर्वी कॅम्प घ्यायचो, आता अलीकडे मी कॅम्प्स पण फार घेत नाही. पूर्वी आम्ही ताडोबाला भरपूर कॅम्प्स घ्यायचो. तर तेव्हा आम्ही कॅम्पर्स जे असायचे त्यांना मी एक स्पष्ट गोष्ट सांगायचो पहिल्याच दिवशी, जेव्हा सगळ्यांचं रजिस्ट्रेशन व्हायचं आणि पहिली नेचर ट्रेल सुरू करायच्या आधी त्यांना आम्ही हे सांगायचो की आम्ही तुम्हाला वाघ दाखवायला आणलेलं नाही. वाघ हा दिसला तर तो बोनस समजायचा. पण या शिबिराच्या कालावधीत आम्ही जे काही तुम्हाला दाखवू, या दरम्यान जर तुम्हाला वाघ नाही दिसला तरी तुम्हाला अजिबात पश्चाताप होणार नाही. आणि कितीतरी आमची शिबिर आहेत ज्यात आम्हाला नाहीच दिसलेला वाघ, पण आम्ही त्यांना स्टिक किट पासून फनल वेब स्पायडर, म्हणजे अगदी किड्या मुंगी पासून, गव्यापासून, झाडाचे प्रकार, वनस्पतीचे प्रकार, काय काय असं सगळं दाखवलं आणि अशा पद्धतीने समजून सांगितलं की कुणीही असा पश्चाताप केला नाही. एक मला वाटतं हैदराबादचे काही कॅम्पस आले होते आमच्या एका याच्यात कॅम्पमध्ये, आणि तो एक माणूस शेवटच्या दिवशी तो बोलला होता की इट्स ओके, वी नॉट सॉ दॅट टायगर बट वी सॉ हाऊ द फॉरेस्ट ब्लू. आम्ही त्याला पावसाळ्यात कॅम्प घेतला होता आणि हे जंगल कसं उमलतं, कसं फुलतं, किती प्रकारची फुलं येतात, म्हणजे शंखपुष्पी असेल, रत्नपुरुष असेल, डिकेमाली असेल, पुडा कुकज आहे, कितीतरी रानफुलं या काळात फुलतात, कितीतरी पक्ष्यांची घरटी असतात. म्हणजे मला वाटत नाही की जंगल सफारी म्हणजे फक्त जंगलात जाऊनच करायची असते. तुम्ही अगदी घराच्या आजूबाजूला पण तुम्हाला खूप सारे पक्षी दिसतील, पण आपण ते बघतच नाही ना. सगळ्यात महत्वाचं कसं, असं जरुरी नाही की जंगलात जाऊन वाघ पाहिला म्हणजे आपण जंगल सफारी केली. खरं तर निसर्ग निरीक्षण निरंतर सुरू असायला पाहिजे. तुम्ही त्यात जेवढी माहिती घेत जातात, जेवढं शिकत जातात, तेवढं तुमचा आनंद वाढत जातो. म्हणून मला वाटतं की जंगल नुसतं बघण्यापेक्षा, म्हणजे जंगलात फक्त प्राणी बघण्यापेक्षा जंगल समजून घेणं, त्याचा साद ऐकणं, त्याची गाज ऐकणं, त्याच्या संवेदना टिपणं, त्याच्याशी समरस होणं,
या गोष्टी जास्त महत्वाच्या. मला अजून एक प्रसंग आठवतो. एकदा आम्ही रात्री, म्हणजे मी बऱ्याचदा म्हणजे रात्री मला जंगलात फिरायला खूप आवडतं. ते अमावस्येच्या रात्री जास्त, कारण त्या दिवशी चांदणं खूप चांगलं असतं हो. आकाशात. तर मी एकदा माझ्या मित्रांना घेऊन गेलो होतो. मला वाटतं 12:30-1 वाजताची वेळ होती. आम्ही जंगलातून गेलो आणि जुनोनाचा जो तलाव आहे तिथे बसलो. माझ्यासोबत एक जितेश म्हणून आमचा एक मित्र आहे, जितेश पडगलवार. तो खूप उत्साही कार्यकर्ता आहे. त्याला वाटलं की आता मिलिंद भाऊ आपल्याला जंगलात नेत आहेत, म्हणजे हे रात्रभर जंगल फिरवतील. आणि मी सगळ्यांना घेऊन गेलो आणि तिथे ते तलाव आहे, तलावाच्या काठावर शांतपणे बसलो. आणि प्रत्येकाची मग चुळबुळ व्हायला लागली थोड्या वेळाने, की अरे हा तर आम्हाला जंगल फिरवायला घेऊन गेला आणि हा असा ढिम्म बसलाय. मी आपलं ते चांदणं जे आहे, आकाशातल्या चांदण्याचं प्रतिबिंब त्या तलावावर खूप छान पडतं. असं वाटतं की जमिनीतून तारे वर येत आहेत. तर ते सगळं बघत, आणि तर तो माझ्या जवळ आला. तो म्हणाला, अरे भाऊ आपण तर जंगलात फिरायला आलो, जंगलात कधी जाणार आपण, आपल्याला प्राणी मला वाघ बघायचा. मी त्याला म्हंटल की जंगलात येणं म्हणजे वाघ बघणं नाही किंवा प्राणी बघणं नाही. म्हटलं तू बस, शांत हो, डोळे बंद कर आणि बघ, आता तुला सगळं जंगल दिसेल. म्हटलं जंगल अनुभवायचं असतं ना, ते बघायचं नसतं. बघायचं, फिल्म बघायची असते, जंगल कुठं बघायचं असतं, जंगल अनुभवायचं अं, असतं. तर ते त्या मिलिंदजी, पद्धतीने जेव्हा हो बरोबर आहे तुमचं. म्हणजे मला तुमचं जे थोड्या वेळापूर्वी जे वाक्य तुम्ही बोललात ना, की जंगल हे कसं पुस्तकासारखं असतं, है ना, आणि हे पुस्तक इतकं सुंदर आहे. म्हणजे आज असं वाटतंय की आपण थोडीशीच काहीतरी 4-6 पानं चाळली आहे त्या पुस्तकाची. खरंय खरं खरंय. म्हणजे तुमचाही खूप आवडता आणि अगदी मनाजवळचा विषय आहे हा. त्यामुळे तुम्ही कितीही बोलू शकता आणि आम्ही कितीही वेळ ऐकू शकतो. पण तरीही आपले प्रेक्षक आणि एकूणच सगळ्या आपण जर आजच्या परिस्थितीचा विचार केला तर मला वाटतं आपण या पुस्तकाची 4 पानच वाचून आज थांबूयात. आणि नंतर मात्र आपल्याला सगळ्यांना मिळून हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल. प्रत्यक्ष येऊन म्हणजे अगदी हा. आता आणि आणि ते पुस्तक मी आता तेच म्हणणार होते की अशी अगदी अमावास्येची अगदी रात्र वगैरे तुम्ही जे वर्णन ऐकवलं आहे आता, त्यानंतर आम्हाला तर असं वाटतं की एक ट्रिप आपण गडचिरोली जिल्ह्यात नाही, बिलकुल. काढायला काहीच नाही, हरकत मला नाही तर नेहमी तुमच्याकडे. वाटतं की जंगल जर बघायचं असेल, म्हणजे रात्रीचं हा हा. जंगल जर बघायचं असेल ना, तर ती चतुर्दशीची रात्र, म्हणजे पौर्णिमेचा आदला दिवस. ओके. म्हणजे मला माहिती ना, मराठी साहित्यातनं या चतुर्दशीचं फार वर्णन नाहीये. हा. जसं हिंदीमध्ये हिंदीमध्ये चौदवी का भरपूर आहे. चांद हो वगैरे बरोबर. असे बरेच संदर्भ आले. पण बरोबर. मी जंगलात हे अनुभवलं की तुम्ही पण बघा, एरवी पण पौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा जो चंद्र असतो ना, तो जास्त प्रकाशित असतो. खरंय. हा. पौर्णिमेच्या दिवशी त्याच्यावर एक पिवळी झाक येते थोडीशी. त्यामुळे तर 14वी जी असते ती जंगल बघायला उत्तम असते. ओके. माणिकताई, मला वाटतं आता आपण शिरीष सरांना आमंत्रित करूया की त्यांनी या अवश्य. कार्यक्रमाचा आढावा घ्यावा आणि सोबत आभार प्रदर्शनाचा भारही आज शिरीष सरांनाच व्हायचा आहे. तेव्हा सर, आपण आमंत्रित आहात. धन्यवाद. गेले 2 तास मी गप्पा ऐकतोय आणि एवढ्या चांगल्या गप्पा म्हणजे खूप कालावधीनंतर ऐकतोय. खर तर जंगल, झाडं आणि माणसाचं काय झालंय, माणूस कृतज्ञ नाहीये, ही खरी समस्या आहे. डोंगर तोडून आपण दगडाची खडी करतोय, पीठ करतोय, म्हणजे डोंगरही नष्ट करतोय, इकडं वृक्षतोड करतोय आणि जंगलावरती आपण आक्रमण करतोय. ही फार मोठी समस्या आहे. आज या निमित्ताने आपण पाहिलं, म्हणजे सुरुवातीला जे बोललं की ऑक्सिजनची समस्या फार मोठी निर्माण होऊ शकते आणि याला इलाज नाही. आपण खूप खूप काही सुंदर सांगितलं की निसर्गाच्या विरोध जाऊन शेती करणं देखील चूक आहे. हे बरोबर आहे एका दृष्टीनं, पण माणसांची संख्या एवढी वाढली आहे की माणसांना तो एक विजिगिषी वृत्तीनं तो एक मार्ग हुडकला. निसर्ग आपण विद्रूप करतोय याची किंमत आपल्याला द्यावी लागेल आणि निसर्गाला प्रतिक्रिया असते. निसर्ग ऐकून घेईल, शांत बसेल, सहन करेल, पण मग शेवटी त्याची प्रतिक्रिया खूप भयावह असेल. आणि म्हणजे आदिवासींनी जशी जगायची कला शिकून घेतली तशी कला आपण जगायची शिकून घ्यायला पाहिजे. मला फार काही तुमच्या भाषणावर आणखीन तेवढंच काय काय बोललात हे परत मी सांगणार नाही. खरं तर आढावा घेणं खूप गरजेचं होतं. पण मला जे समजलं तेवढंच सांगतो की संत एकनाथ महाराजांनी एक जीवनशैली समजावून सांगितली होती.
ती अशी होती की पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची ओरी. जेव्हा आपण आलोय तर पक्षासारखं असावं, 2 दाणे खावे, ते घ्यावे, गोळा करावे, साठवावे असं नाही. निसर्ग आपल्याला सगळंच देतोय आणि सगळं देतोय आणि आपण निसर्गाला तो देत असताना ओरबाडतोय, ही समस्या आहे. तर एवढंच म्हणेन पुढे की सगळं जरी मान्य असलं तरी पण एकनाथांनी पुढची वाक्य खूप छान सांगितली, लिहून ठेवलीत की वस्ती कर वस्ती आला. एखाद्या वस्तीसाठी एखादा पाहुणा आलेला आहे आणि प्रातःकाळी उठवून गेला तो आला आणि गेला, तर त्याच्यावरती त्यानं जाताना काही नेलेलं नाहीये. आणि मग असं म्हणलं होतं त्याने की एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण. असं असताना कुणाला घाबरण्याची काळजी आहे. आणि आपण हे नेमकं ह्या सगळ्या हे करतोय. अर्थात हा वेगळ्या अर्थाने त्यांनी सांगितलेला आहे, पण हा इथं लागू झाला असं मला वाटतं. तर आपण मला खूप वेदना केव्हा होतात जेव्हा चिमण्या दारात येत नाहीत, त्यांना प्यायला पाणी मिळत नाही. ते कुणी आपण काही जण ठेवतो, काही जण आता ठेवत नाही. आता कळायला लागलंय की पाण्याशिवाय चिमण्या मरतात, पक्षी मरतात. पण ही वेळ आपण पक्ष्यांवर आणली, प्राण्यांवर आणली. मोठ्या प्रमाणावर आपण कत्तली करतो प्राण्यांच्या, याची पण आपल्याला किंमत द्यावी लागेल. म्हणजे निसर्गावर सगळ्या प्रकारे आपण अतिक्रमण केलं आणि ओरबाडतोय. या मुलाखतीतनं शिकण्यासारखं काय आहे, समजून घेण्यासारखं काय आहे, तर माणसांनी शक्य त्या लोकांनी, की आपण म्हणालात की आपण सगळे सुशिक्षित शिकलेलो आपल्याला समजतो, तर अशा जे समजतात, जे आपल्यातले आहेत खरोखरी, त्यांनी हे जाणून घेऊन आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या वर्तनामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. धरणांचा पण विषय निघाला, म्हणजे खूप आज उद्बोधक अशी मुलाखत आहे असं मला वाटतं. मला खूप आवडली ही मुलाखत आणि आपण पुन्हा पुन्हा खर तर बोललं पाहिजे, कारण जसं भैरवीजी म्हणाल्या की एवढ्या 3-4 पानांमध्ये काही कोणाचं समर्पण रंजक आहे. हे सगळं ऐकणं खूप सुंदर आहे. असो, तर मी एवढंच म्हणेन की खूप चांगली झाली मुलाखत, खूप म्हणजे प्रेक्षकांनाही खूप आवडेल, मला तर खूप आवडलीच. तर आपण या पुन्हा एकदा असं एवढीच विनंती करून आपण इथे आलात यासाठी मी लोकव्रत प्रकाशनाच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. मुलाखत च्या मध्ये कोणीही दुसऱ्या माणसांनी प्रश्न सुद्धा विचारू नये, इतके सुंदर प्रश्न, सलग प्रश्न विचारले गेले आणि उत्स्फूर्त झाली मुलाखत. ही काही अशी प्लॅनड मुलाखत असती तर ती चांगल्यापैकी बोर होते आणि ती समजते पण प्रेक्षकांना. तीच खूप छान झाली. आणि भैरवीजी, आपण फार महत्वाचे मुलाखती इथे अरेंज करता आहात, तर त्यासाठी खूपच मनापासून मी सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या वतीने कृतज्ञ आहे आपल्या सगळ्यांचा. मी एवढंच सांगेन आणि अधिक आभार, सगळ्यांचेच आभार. मुळात आपल्याला आभार मानायचे ते रसिक प्रेक्षकांचे, जे या मुलाखतीवर चर्चा करतील, त्याच्यावरती लिहितील, त्यांच्यासाठी मी सगळ्याच प्रेक्षकांचे, आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम आपण इथं थांबवूया अशी विनंती करतो, कारण 2 तास म्हणजे पुष्कळ आपण गप्पा मारल्या, पण 100 अंश मारल्या हेही नसते. तर मी आपल्या सगळ्यांची अनुमती घेऊन हा कार्यक्रम आपण थांबवण्यासाठी पुढे जावं अशी विनंती भैरवीजींना करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आपण आता थांबतोय, पण या आश्वासनाचा थांबतोय की आता आपण आज जे काही शिकलोय या मुलाखतीतनं, किंवा आपलं हे जे पुस्तक अर्धवट वाचायचं राहिलंय, सध्या मात्र काही दिवस आपल्या सगळ्यांनाच घरात राहणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तो सध्या काही आपल्या आयुष्यातून गेलेला नाही. पण तो माझा झाला रे झाला की आपण सगळ्यांनी या गडचिरोली गावात आणि हे जंगल पाहायला मात्र नक्कीच जाऊया. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, आपल्या आप्तस्वकीयांची, आणि खूप खूप आनंद वाटत राहा. आपल्यामुळे कुणाला जर का एक क्षणभर जरी हसता आलं तर नक्कीच बघा, प्रयत्न करा. भेटूया परत एका नवीन मुलाखतीसह लवकरच. चला, शुभरात्री.